मला सांगण्यात आलंय की मार्गदर्शन म्हणजे मी असं भाषण नाही करत, ऍक्च्युअली मी चर्चा करते. समोरच्याला ते पटलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि मनापासून आवडलं पाहिजे. म्हणजे मला ते भाषण केल्यापेक्षा चर्चा करायला आवडते. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, ज्याला माहिती नसेल त्याला सांगते. मी माझं मूळ गाव मुक्काम पोस्ट रेल, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, आपलं जुनं औरंगाबाद. ते औरंगाबाद म्हणायची सवय लागली आहे ना, तर ते लवकर तोंडामध्ये येत नाही, चुकून जातं. तर 20 मे 2015 ला माझं सिलेक्शन झालं. बघता बघता 8 वर्ष सर्व्हिस पूर्ण होईल 5 तारखेला. आणि कधी मी सिनियर PSI झाले मला समजलंच नाही. आता जेव्हा बाकी लोकांचं सिलेक्शन होऊन ते समोर येतात तर तेव्हा कळतं की आपण आता सिनियर झालो आहोत पोलीस खात्यामध्ये. आणि विचार केला तर असं वाटतं की कालपर्यंत आपण ही शिकत होतो, लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करत होतो किंवा आपलं एज्युकेशन सुरू होतं आणि एकदम पटापट सगळे दिवस निघून गेले आणि पोलीस खात्यामध्ये सेवा सुरू आहे. खूप किचकट बोलत नाही. मला असं वाटतं की बरेच जण सेमिनारमुळे नवीन स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्यासाठी आलेले आहात. असे सर्वच जण नवीन आहेत का? ओके. अजून अभ्यास सुरूच नाही केला समजा. केलंय का? किती दिवस झाले? 1 महिना झाला. ओके. एका महिन्यात काही कळत नाही. मला तर 6 महिने लागले होते. किती सिलेबस आहे? 6 महिने लागले होते समजायला. पहिले मला असं वाटलं की फक्त इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे. पेपर पण वाचायचा असतो हे माहीतच नव्हतं. 6 महिन्यांनी कळालं अरे पेपर पण वाचावा लागतो, चालू घडामोडी पण असतात. नंतर कळालं अरे ते समाज सुधारक पण आहे. म्हणजे 6 महिने तर पूर्ण सिलेबस समजायलाच लागला होता. कारण की तेव्हा काही असं सोशल मीडिया नव्हतं की आपल्याला मी कोणातरी एखाद्या अधिकाऱ्याचं गायडन्स ऐकेल. सोशल मीडिया होता पण मी दूर होते त्याच्यापासून, किंवा माझ्याकडे अँड्रॉइड फोन नव्हता. फेसबुक, युट्यूब वगैरे हे माझ्यासाठी सगळं नवीन होतं. म्हणजे मी यांचं नाव पण नव्हतं कधी ऐकलं. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झाल्यावरती त्याच्यानंतर मी अभ्यास सुरू केला तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या माहिती. तर असे 6 महिने तर मला सिलेबस समजायलाच लागला होता. पण होतं असं की माझं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे असं खूप हाय लेवलचं असतं. जर मी एखादी गोष्ट हातात घेतली किंवा करायचं ठरवलं, अभ्यास करायचा ठरवला, तर त्याच्यामध्ये पूर्ण वेळ देऊन किंवा पूर्णपणे स्वतःला झोकून आपल्याला तो अभ्यास कसा करता येईल त्याचा मी नेहमी प्रयत्न करायचे. आणि आता काय होतं की मला बरेच लोक कुठून नंबर घेतात आणि मला फोन करून विचारतात की मॅडम अभ्यास कसा करायचा. आता तो काय रेसिपी आहे चिकन मटनची का मी सांगन त्याच्यात कांदा टाका, लसूण टाका? अभ्यास आहे, सगळ्यांना बुक घेऊन वाचायचंच आहे. पण तुमचं किती लक्षात राहतं हे तुमच्या सगळ्यांच्या बुद्धी गुणांकावरती डिपेंड आहे. एकाचं एकदा वाचल्यावर लक्षात राहतं, एकाचं 2दा वाचल्यावर लक्षात राहतं. प्रत्येकाच्या मेंदूमध्ये फरक आहे ना. सगळ्याचाच मेंदू थोडीच आईन्स्टाईन सारखा थोडीच आहे. तर मग मला असा प्रश्न पडतो की यांना तर काय उत्तर देऊ मी की अभ्यास कसा करायचा म्हणून. मी म्हणते बाबा पुस्तक घ्या वाचा. आणि असे फोन सकाळी 7ला पण येतात जेव्हा मी कधी झोपेतच असते. आणि बरेच विद्यार्थी असे की ज्यांचं आत्ताच 12वी झाली आहे. अरे पहिले ग्रॅज्युएशन पूर्ण करा मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. कोणी 10वी वाले मॅडम माझा पोरीला गायडन्स करा. मला असं वाटतं की पोरगी असेल 20-21 वर्षाची. किती वर्षाची पोरगी? 7वीला आहे. तिची शाळा तर होऊ द्या, हाय की नाही? शाळा होऊ द्या, तिला निर्णय घेऊ द्या का तिला भविष्यात काय करायचंय, तिला कोणत्या शाखेमध्ये तिला ग्रॅज्युएशन पूर्ण करायचंय, तिला ठरवू द्या ना तिला नेमकं काय व्हायचंय भविष्यात. तिला कदाचित दुसरी आवड असू शकते ना, तिला सिंगिंगची पण आवड असू शकते किंवा मग ऍक्टिंगची असू शकते. बरेच क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये आपण आपलं करिअर करू शकतो. असं काही नाही की बाबा ऑफिसर झाल्यावरच आपलं करिअर होतं म्हणून. आता जेवढे काही सेलिब्रिटीज आहेत तर ते सगळे याच्यामधलेच आहे. सिंगिंग असेल, डान्सिंग असेल, ऍक्टिंग असेल. पण बऱ्याच लोकांचा आजही जे ग्रामीण भागातील लोक आहेत किंवा मिडल क्लास फॅमिली मधले लोक आहेत तर सर्वांना हेच वाटतं की आपल्या मुलांनी एखादी सरकारी नोकरी करावी आणि सरकारी नोकरी करावी व जेणेकरून त्याचं भविष्य सुरक्षित राहील. आणि एका दृष्टीने ते बरोबर पण आहे कारण की जेवढी सिक्युरिटी आपल्याला याच्यामध्ये आहे सरकारी नोकरीमध्ये तेवढी आपल्याला प्रायव्हेटमध्ये नाहीये. आणि म्हणूनच आपल्यासारख्या लोकांचा एक ग्रामीण भागातल्या लोकांचा शेतकरी मजुरी करणाऱ्या लोकांचा कल हा गव्हर्नमेंट सर्व्हिसकडे आहे, सरकारी नोकरीकडे. तर तुम्हाला ऐकायला काय आवडेल?
माझं जर्नी ऐकायला आवडेल का? मी कशी घडले? हा, मला असं वाटतं तेच महत्वाचं आहे. कारण की मी पहिले सांगितलं अभ्यास कसा करायचा ह्याची काही रेसिपी नाहीये. तो ज्याचा त्याचा ज्याला त्यालाच करावा लागतो. मग तुम्ही किती टाइम देताय त्याच्यावरती ते डिपेंड आहे की तुमचा रिझल्ट कधी येणार. तुम्ही किती टाइम पास करताय त्याच्यावर पण ते डिपेंड आहे. तर मी सांगते की इथं ग्रॅज्युएशन झालेले सगळेच आहेत का? किती लोक आहे ग्रॅज्युएशन झालेले? ओके, जस्ट झालंय ग्रॅज्युएशन का एक 2 वर्ष झाले? जस्ट झाले. समजा मी असं समजते की सगळे 20 वर्ष पूर्ण वाले, बरोबर? ठीक आहे. मी अभ्यासाला सुरुवात केली होती, माझं 21 वर्ष पूर्ण झालं होतं आणि 22 मला लागलं होतं. जसं की मी ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं, MA ला ऍडमिशन पण घेतलं होतं, MA चं 1 वर्ष पूर्ण झालं होतं आणि आता सगळ्यांना असं गावाकडं 21 वर्षाची पोरगी म्हणजे जसं काय 41 वर्षाची आहे, 20च्या पट्टीत लगेच वाढ होते. तर सगळ्यांसाठी मी 41 वर्षाची पोरगी होते, सगळ्यात जास्त वयस्कर आणि जिचं लग्न झालं नाही. आणि सगळ्यांना चिंता आता हीच होती की बाई ही गावाची बाला कधी जाती. म्हणजे सगळ्या गावाचं लक्ष कोणाकडे होतं? माझ्याकडं. कारण की पहिल्यापासून मी सगळ्यात बोल्ड मुलगी, मग ते कामाच्या बाबतीत असो, बोलायच्या बाबतीत असो, सगळ्याच बाबतीमध्ये. काही समजा म्हणजे बचत गटाच्या लेडीजचे जर पैसे बँकेत नेऊन टाकायचे ते काम करणार मी. हा, कॉलेजला जाता जाता बँकेत जायचं, त्यांचे बचत गटाचे पैसे टाकून द्यायचे. बचत गटांच्या लेडीजला काहीतरी शिकवायचंय त्याच्यासाठी निवड होणार माझी, कारण की तेवढी क्वालिटी माझ्यात पहिल्यापासून होती. त्यांना शिकवायचंय, त्यांचं म्हणजे काही असलं बा लेडीजला आपल्याला काहीतरी अवेअर करायचंय किंवा काही शिकवायचंय तर हे काम माझ्याकडे यायचे. त्याच्यानंतर आता कसं मुलांना सांगतात की बाहेरच्या गावातून जर दळून आणायचंय तर माझ्या घरातलं म्हणजे मोठा मुलगा सारखीच मी होते. ऍक्च्युली मी घरातली 3 नंबरची मुलगी आहे, 2 बहिणी मोठ्या, मग मी 3 नंबरची आणि माझ्या पाठचा भाऊ आहे. पण बहिणींचे माझ्या बालविवाह झाले, 17 ते 15-17 वर्षात त्यांचे लग्न झाले. त्याच्यानंतर मग घरातली मोठी मुलगी आणि कर्तबगार म्हणजे मीच. तर मग घरातले सगळे काम मी करायचे, जे पप्पा करू शकतात, वडील करू शकतात ते करायचे. आणि बाकीचे समजा जेही काही काय म्हणतो आपण त्याला, जेही काही शासकीय काम आहे, तहसीलला जाऊन काही सर्टिफिकेट काढायचंय तर ते जाऊन मी काढायचं, दुसऱ्याचं पण काढून द्यायचं. समजा असं थोडं लीडर टाईप होते पहिल्यापासून. हा, कुठे काही कार्यक्रम असला की अरे पल्लवीला बोलवा गाणे म्हणायला, तर तिथं पण सिंगर म्हणून मीच. तर म्हणजे असं माझं एक बोल्ड व्यक्तिमत्व होतं. आणि बोल्ड माणूस असला ना ते सगळ्यांच्या नजरेत खटकत असतं. म्हणजे आपण जेवढे जास्त बोल्ड तेवढे लोकांना असं वाटतं की आपण वाईट वळणाचे आहोत. हा तर समाजाचा गैरसमज आहे. मुळात समाजाने काय ठरवून ठेवलंय की मुलींनी जास्त बोल्ड असू नये. पोरगा रात्री 12ला जरी आला तर लोकांना काहीच फरक नाही पडत, पण मुलगीला संध्याकाळी 6 जरी वाजले तरी सगळ्यांचं लक्ष असतं की ही पोरगी का बरं नाही आली, कुठे गेली, कोणासंग फिरत तर नसल. म्हणजे आई वडिलांना वाटतं का बा पोरीला काही तिकडे प्रॉब्लेम तर नसेल आला, पण शेजारच्याला काय वाटतं कोणासंग फिरायला तर नसेल गेली, हाय की नाही. म्हणजे व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या मेंदूनुसार विचार करत असतो आपल्याबद्दल. तर असं माझं वयाचं 21 वर्ष संपलं ना, आता सगळ्या दुनियाला माझ्या लग्नाची चिंता होती की बा पोरीचं आता हिचं एकदाच काळं जाळं झालं पाहिजे. गावामध्ये सगळ्यात जास्त वयाची मुलगी मी राहिले होते आणि माझ्या बरोबरच्या ज्या मुली होत्या त्यांना सगळ्यांना 2-2 लेकरं झाले होते, ते बी 5-5, 6-6 वर्षाचे झाले होते. कारण की मला आठवतं मी जेव्हा 9वीला होते तेव्हा माझ्या वर्गातली मुलगी जी माझ्याच गावची, आम्ही माझ्या गावात फक्त 5वी पर्यंत शाळा होती आणि 5वीच्या नंतर 6वी ते 10वी पर्यंत आम्हाला शेजारच्या गावात शाळेत जावं लागत होतं. 2-3 किलोमीटर शाळा होती, आम्ही चालत चालत जायचो. तेव्हा काय असं काही रिक्षा वगैरेची काही सोय नव्हती आता पोरं शाळेमध्ये जातील म्हणून. तर त्या पोरीचं झालं 9वीला असताना, 9वीचं आमचं पेपर वगैरे झाले, सुट्ट्या लागल्या आणि तिच्यापासून सुरुवात झाली लग्नाची. ती 9वीला असताना तिचं पहिले लग्न झालं. मी 10वीला गेले, माझ्या वर्गातल्या अर्ध्या पोरींचे लग्न झाले, उरल्या सुरल्या अर्ध्या राहिल्या. 10वीला बघा म्हणजे बऱ्याच जणी तर फेल झाल्या होत्या 10वीला, कारण की तो ABCD जो सेट आहे ना त्याचा उगम आमच्यापासून झालाय. आणि मग झालं असं की 2005 ची गोष्ट आहे आणि ते ABCD सेट मुळे बरेच जण गोंधळणे, कोणी ते ABCD टाकायचं विसरून गेलं, ते प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या होत्या आणि आपल्या इकडच्या लोकांना पहिल्यापासून कॉप्या करायच्या सवय, मग ते कळलं नाही याचा प्रश्न वेगळा, तुझा 1 नंबरला तर माझा 5 नंबरला, त्याच्यामुळे कोणी कुठं उत्तर लिहून टाकले आणि बरेच जण फेल झाले होते. मग त्यामध्ये मी पहिल्यापासूनच
पहिला दुसरा नंबर घेणारी पोरगी होती. स्वतःचं कौतुक नाही करत आहे, आपल्याकडे सगळे सर्टिफिकेट आहे, पुराव्याशिवाय बोलत नाही आपण. तर मी 10वीला पास झाले आणि मग त्या मी म्हटले ना 9वीला एक जण कटली होती, राहिलेल्या 5-10 पोरींचे तर त्या वर्षी 10वीला लग्न झाले 2005ला. मग मी 11वीला ऍडमिशन घेतलं आणि 11वीला ऍडमिशन घेताना अशी परिस्थिती होती, आर्ट सायन्स कॉमर्स एवढं सगळं असतं हे माहीतच नव्हतं. आपल्याला फक्त एवढं माहित होतं 10वी झाली का 11वी 12वी असं असतं बा, पण हे आर्ट्स काय आहे सायन्स काय हे काहीच नव्हतं माहिती. आणि जेव्हा मी टीसी काढायला गेले माझ्या शाळेमध्ये, तर काही मुली होत्या नोकरीवाल्याच्या पोरी, तर त्यांना घरून कुठंतरी ITI वगैरे असं ऐकायला भेटलं असेल. माझ्यासाठी ITI एकदम नवीन शब्द होता, इंग्लिश शब्द. तर मला असं वाटलं एखादा काही फॉरेनचा कोर्स वगैरे तर नाहीये. म्हटलं आपण तर काही ITI नाही करू शकत बा, आपण तर गरीबाचं आहे, आपले आई वडील गरीब आहे, शेतकरी आहे. म्हटलं ते ITI बीट्या माझ्या डोक्याच्या वर फिरत होतं. म्हटलं ठीक आहे. मग बाकीच्यांचं पाहून मी पण 11वीला आर्ट्सला ऍडमिशन घेऊन टाकलं. सगळे म्हणे आर्ट्स चांगलं राहतं, सोपं राहतं. मग मी म्हटलं आपण बी कशाला जास्त डोक्याला ताण घ्यावा, आपलं बी कधी वाजवतीन काही माहिती नाहीये. मग आणि तेव्हा असे काही स्वप्न नव्हती हा. म्हणजे मला वयाच्या जेव्हा माझं 21 संपलं 22व्या वर्षीपर्यंत मला माहित नव्हतं मी पोलीस ऑफिसर होणार आहे म्हणून, किंवा माझं नशीब किंवा मला काही चान्स मिळणार आहे का मी इथपर्यंत येऊ शकेल हे काहीच माहिती नव्हतं. पोलीस भरती सुद्धा नव्हती माहिती का कशी पोलीस भरती होती म्हणून. त्याला म्हणजे काही अभ्यास असतो किंवा गव्हर्नमेंट पोलीस भरती घेत असतं. म्हणजे गावाकडे कधी पेपर येत नाही आणि बातम्या तर आपण पाहतच नाही. कोण पाहतं तेव्हा बातम्या? फक्त शनिवारी रविवारचा दुपार 4 वाजेचा पिक्चर पाहायचा मराठी, शुक्रवारी शनिवारी रात्रीचा 9चा पिक्चर पाहायचा, बस एवढंच. आणि कधीतरी एखाद्या शहाण्या माणसानं बातम्या लावल्याच, त्याच्यामुळे त्या इच्छा नसताना ऐकायच्या, हाय की नाही. त्याचा ना आपला काही संबंधच नव्हता, ते काही आपलं जीवन नव्हतं. आपलं काही जीवन होतं शाळेत जायचं, शाळेतून घरी यायचं, आणि आम्ही पोरी असल्यामुळे आम्हाला धुणं भांडे करावं लागायचे. तुमचं चांगलं आरामात होतं, म्हणजे पोरांचं आलं का दप्तर फेकलं का चालले खेळायला. तर आमचं तसं नव्हतं, आम्हाला पोरींना घरातले कामं करावं लागायचे किंवा शेतातले जाऊन करावे लागायचे. आणि मग असं 11वीला ऍडमिशन झालं. मग आता गावाकडे काही रोज कॉलेजला जात नसतात, हप्त्याला महिन्याला अमावस्या पौर्णिमा असं. आणि त्यातल्या त्यात मी एकटीच कॉलेजला जाणारी पोरगी 11वीला, कारण की बाकीचे सगळे फेल झाले होते, पोरं पोरी सगळे फेल झाले होते. मग 11वी पर्यंत 11वीच्या वर्षी अमावस्या पौर्णिमाला जाऊन 11वी झाली. पण मग 12वीला जरा सिरियस का बा आता 12वी बोर्ड आहे, आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट बा, पुढे शिकायला जर भेटलं घरच्यांनी चान्स दिला तर. आणि पहिल्यापासून असं सगळ्यांपेक्षा आपण वेगळं काहीतरी करू शकतो हे मला पहिल्यापासून असं वाटायचं, किंवा तो आत्मविश्वास होता. मग 11वी पासून मग काय माझा उक्त्यामध्ये वाटा माझ्या मम्मी सोबत. माहिती ना सगळे गावचे लोक आहे ना, माहिती ना, टोळीत वाटा उक्त्यात वाटा, आमच्याकडे उक्त्यात वाटा म्हणतात. मग काय घरी शेती होती, आई वडिलांची 10-15 एकर शेती होती, काही कोरडवाहू, काही गायरान जमीन, आपल्या पावसाच्या पाण्यावरती पीक येणारी जमीन. तर मग पावसाळ्यावर स्वतःच्या शेतात काम करायचं आणि दिवाळीच्या नंतर मग आपल्या शेतातला कार्यक्रम आवरून जायचा, कापूस बिपूस जे काय असलं ते होऊन जायचं. आणि मग दिवाळीनंतर हिवाळ्यानंतर ज्यांची बागायती शेती त्यांच्या शेतात रोजानी कामाला जायचं. जसं रोज मिळेल तसं रोजानी असलं तर रोजानी, किंवा मग एखादं उक्त काम घेतलं तर ते. तर आमचा इकडं कन्नड भागामध्ये जे कोणी कन्नडचे असेल तर त्यांना आहे कोणी कन्नडचं खुलताबादचे, कन्नडचं नाही कोणी. बरं, तर आमच्या भागाला जेवढ्या कोरडवाहू जमिनी आहेत तेवढ्या बागायती पण खूप जमिनी. आमच्याकडे अद्रक खूप पिकते, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते कांदा खूप पिकतो, त्याच्यानंतर कापूस गहू हे सगळं चांगलं पिकतं, म्हणजे बऱ्यापैकी त्याचं पीक आहे. तर मग आम्ही जायचो अद्रक काढायला मम्मी सोबत, टोळीत वाटा होता. ट्रॅक्टर यायचा मला घ्यायला, ट्रॅक्टर घ्यायला यायचं. सगळ्यात पहिले ट्रॅक्टर मध्ये जाऊन जागा आवरायचं काम माझं, मम्मीसाठी पण, कारण की ती काय माझ्यासारखी उड्या मारणारी नव्हती. मग पटकन जायचं ट्रॅक्टर मध्ये, आईला बी जागा आवरायची, पुढे जागा भेटली पाहिजे चांगल्या, कारण की 25-30 बाया बसायच्या म्हटल्यावरती जागा भेटली पाहिजे ना. तर जागा आवरायचं काम ते माझ्याकडे असायचं. आणि शेतामध्ये गेल्यावर पहिले ट्रॅक्टर मधून उडी मारायची आणि कॅरेट आवरायचे आपले आपले, मम्मीचे 2 कॅरेट माझे 2 कॅरेट. आणि मग असं आपलं ग्रॅज्युएशन पर्यंत हे सुरू होतं की अमावस्या पौर्णिमाला कॉलेज करायचं आणि बाकीचे दिवस फुल टाइम शेतात काम करायचं. फक्त असं होतं की आमच्याकडं आमचा कन्नडचा बाजार असतो सोमवारी, तर त्या दिवशी मम्मी जायची बाजारला आणि मी तयार होऊन मस्त चकाचक होऊन कॉलेजला जायचे. कोणाला वाटलं नाही पाहिजे का पोरगी हप्ताभर शेतातून अद्रक काढून आली म्हणून.
आणि मग 12वीच्या वर्षी काय केलं, पप्पानी मला एक सेकंड हँड सायकल घेऊन दिली. बा आपली पोरगी लय लांब जाती कॉलेजला. कॉलेज कन्नड पासून मला वाटतं तिचं अंतर जर मोजलं तर 5 किलोमीटर नक्की भरण. कारण की कन्नडचं बस स्टँड येतं माझ्या गावापासून रेलपासून 2 किलोमीटर 2-2.5 किलोमीटर आणि तिथून कॉलेज म्हणजे बरंच दूर आहे. 5 किलोमीटर धरला आपण अंदाजे. 5 किलोमीटर चाललं जायचं, 5 किलोमीटर परत वापस यायचं, तर खूप अंतर होऊन जायचं. जायलाच 1-2 तास लागायचे, यायला 1-2 तास लागायचे. आणि रिक्षाचं भाडं किती होतं, कन्नड ते रेल 3 रुपये रिक्षाचं भाडं होतं. पण लय वाटायचं, असं वाटायचं 3 रुपये कशाला जायचं रिक्षावाल्याला, आपण 3 रुपयाची पाणीपुरी खाऊ. तेव्हा 2 रुपयालाच भेटायची पाणीपुरीची एक प्लेट खायची, पोट भरलं का मग ती जिरवत घरापर्यंत यायचं. असं आमचं म्हणजे ठरलेलं. आणि 12वीचं वर्ष तेवढं रेग्युलर केलं. 12वीला काही खूप जास्त मार्क नाही पडले, मला 69% पडले विदाऊट कॉफीचे. आणि मग त्याच्यानंतर मग असंच अमावस्या पौर्णिमा करत ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. मग आता ग्रॅज्युएशन झालं म्हणजे पोरगी 20 वर्षाची झाली. आता सगळं मी म्हटलं ना, पूर्ण खानदान, शेजारी पाजारी, भाऊबंद आणि गावातली मंडळी, आता बाई या पोरीचं लग्न झालंच पाहिजे. ज्याच्या त्याच्या तोंडून हाच प्रश्न की कधी बुंदी खाऊ घालती. बुंदी माहिती ना, आपल्याकडे गावाकडे बुंदीच करतात. माझं असं तळपायची आग मस्तकाला जायची. मी म्हणजे काय माय बुंदी खाऊन काय अमर होणार आहे का तुम्ही. मग नाहीतर मग मी एक दुसरं उत्तर द्यायचे असते, बुंदी बुंदी काय करतात, नवीन आयटम खाऊ घालन, गुलाबजामुन वगैरे. असं म्हणून मी त्यांना टाळायचे. पण आतून मला त्रास व्हायचा की मला असं वाटायचं की मी शिकते भाऊ, काहीतरी करते आणि माझ्यापासून तुम्हाला काय त्रास आहे, काही सामाजिक, काही आर्थिक, मानसिक काहीच त्रास नाही ना. हा, ते म्हणतात ना, पाळायला ना पोसायला फुकट डोळे वाचायला. मग त्याच्यामुळे ना मला असं भयंकर मानसिक त्रास व्हायचा. पण मी तरी टाळाटाळ करायचे. आणि मग लोकांनी असं इतकं प्रेशराईज केल्यामुळे कुठेतरी आता मला पण वाटायला लागलं, खरंच आपलं लेवाई झालं, आपलं बी झालं पाहिजे बाई यंदा लग्न, असं मला पण वाटायला लागलं ह्या लोकांच्या प्रेशरमुळं. आणि हे प्रेशर आई वडिलांच्या पण डोक्यात. सगळे लोक म्हणताय काय बाबा याला कशी काय झोप येते, हा याची पोरगी 20 वर्ष झाली, याला झोप कशी येते. आवाज येत नाहीये का, अरे सांगा ना मला. ओके, आता येतोय. मग इतक्या टाइमचं सांगा ना. हा, तर मग एवढी मोठी शानी पोरगी झाली, याला झोप कस काय येते, आता तर लग्न करून टाकायला पाहिजे. बरोबरच्या पुरीला 2-2, 3-3 लेकरं झाले. मग घरचे बी म्हणे आता करून टाकू. आणि मग आता आई वडिलांना वाटलं आपली पोरगी ग्रॅज्युएशन झाली म्हणजे लय शिकली, हा आता हिला तर चांगला एखादा नोकरीवाला छोटा मोठा तर भेटलाच पाहिजे बा. बाकीच्या पोरी 2 पोरी आपण दिल्या मजुराला, म्हणजे बा जे कष्ट करून खातात असे दिले. पण ही जरा शिकली तर हिला जरा बरं स्थळ भेटलं पाहिजे. अरे निघतं का बरे घडी घडी, काही चांगलं वाला दे ना, असं इझी वाला. ओके, साईड चेंजेस. ओके, इकडं हा बोचुड्यात अटकू शकतं, पण मी व्यवस्थित दिसन का तिकडं. हा ना यार, मी एवढं तयार होऊन आलीये. मग काय सुरू होतं आपलं, हा लग्नाचं. मग आता घरच्यांना पण वाटलं बा आता यंदा पोरीचं वाजवून टाकू. मग स्थळ बघायला सुरुवात केली. मग आता म्हणजे सगळ्यांची आता मानसिक तयारी झालीच होती, लोकांनी करूनच टाकली होती आता यंदा वाजवून टाकायचं. आणि माझं 21 वर्ष पूर्ण झालंच होतं. मग आपल्याकडे गावाकडे पद्धत आहे बघा, पोरींना कुठं दाखवत असतात, लग्नामध्ये मेकअप करून घेऊन जातात साडी बिडी घालून. 4 घरचे लोक बघन बा तर एखादं स्थळ येऊन जाईल. मग तसंच मम्मीच्या एका दूरच्या मम्मीच्या माहेराकडून एखादं नातेवाईकाचं लग्न होतं. मी त्या लोकांना असं काही जवळून माझा काही परिचय नव्हता. मग माझी आई म्हटली चल आपल्याला लग्नाला जायचंय. आणि आपल्याला वाटतं चला 2 घास खायला भेटल. आपल्या काय जास्त काही पोरं सोनाच्या काय अपेक्षा असतात, लग्नात खायला भेटन एवढंच असतं. प्रत्येकाचे वेगवेगळे उद्देश असतात. आणि असं गेलो तिथं. आणि मग मला आईनं एका बाबासोबत ओळख करून दिली. मोहन मोरे बाबा नाव आहे त्यांचं. ते निवृत्त पुरवठा अधिकारी आहेत. आणि माझ्या आईच्या ते माहेरचे आहेत, दुरून काका का मामा असं काहीतरी लागतात, तिचं नातं आहे. मग ते
ती निवृत्त पुरवठा अधिकारी म्हटल्यावरती बा यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणीतरी ऑफिसर मुलगा असेल आणि आपल्या पोरीला चांगलं स्थळ भेटेल, हे माझी आईची अपेक्षा होती. आणि मग माझ्या आईनं त्यांना म्हटले की बा माझं पोरगी म्हणे अशी अशी, तिच्यासाठी एखादा पोरगा बघा स्थळ. मग ते म्हटले की काय करते पोरगी, ते काही मला ओळखत नव्हते, मी बस बाजूलाच होते, पण त्यांचा माझा परिचय नसल्यामुळं ते म्हटले मग काय करते पोरगी. मग माझी आई म्हणे काका ही काय म्हणे तुमच्या बाजूलाच बसली, तिलाच विचारा म्हणे तिनं काय केलं, कारण माझी आई अशिक्षित आहे, शाळेतच गेली नाही बिचारी, तर तिला काही सांगताच येत. मग त्यांनी बाबांनी मला विचारलं की काय करते म्हणे बाई तू. मग म्हटलं माझं आत्ताच ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मी MA मराठीला ऍडमिशन घेतलंय म्हटलं, आता परीक्षा राहील म्हटलं माझी थोड्या दिवसात. म्हणे बरं. आणि मग त्यांनी असं विचारलं तर एकूण माझा बोलण्यावरून त्यांना असं वाटलं की ह्या पोरीमध्ये काहीतरी गट्स आहेत, जे आतापर्यंत लोकांना दिसले नव्हते ते त्यांना दिसले, कारण की ते एज्युकेटेड व्यक्तीलाच दिसू शकतात. तर आणि ते माझ्या आईला एवढंच म्हटले, आमचं 2-3 मिनिट काय संभाषण झालं असेल आणि मग ते मम्मीला बोलले की म्हणे शशिकला तू ना ह्या पोरीचं लग्न नको करू म्हणे, हिला ना फक्त तू 2 वर्ष दे म्हणे, ही पोरगी 2 वर्षात ऑफिसर होईल म्हणे. आणि मग त्यांनी मला ते MPSC नाव सांगितलं. MPSC माझ्यासाठी नवीन होता, ABCDचा MPSC मध्ये हे शब्द माहित होते मला, पण MPSC काहीतरी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे, काहीतरी आयोग आहे, ते एक्झाम घेतं, याच्यापासून आपण दूर होतो, कारण की आपल्याला असं गायडन्स कधीच कोणी केलं नव्हतं. आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये कोणी असं नोकरीवालं नव्हतं की ज्यांनी कोणी अधिकारी झाला असेल. एक चुलता होता, तो मिलिटरीत होता, ते मिलिटरीत पहिले लोक लागून जायचे, हाईट आहे चला भरती होत होते तेव्हा, आताचा काळ वेगळा आहे. ओके, सो ते पण असे मला काहीतरी गायडन्स करतील असं काही होप्स नव्हते त्यांच्याकडून, आणि त्यांनी कधी असं गाईड केलं पण नव्हतं. बस गावाकडे एवढंच, 10वी झाली पोरगी लग्न लावून द्या, 12वी झाली लग्न लावून द्या, 12वीच्या वर गेली म्हणजे मग ते वयस्कर डंगरी झाली माझ्यासारखी. मग MPSC शब्द मी पहिल्याच वेळेस ऐकला होता. मी म्हटलं, पण त्यांनी सांगितल्यावरती मला एक कॉन्फिडन्स आला, कारण की पहिल्यापासून मला ना वाटायचं की मला गाव सोडून कुठेतरी बाहेर हॉस्टेलला राहता यावं शिक्षणासाठी. माझ्या 2 नंबरच्या काकाची मुलगी 9वीला होती शिकायला, 5वी झाल्यावरती. तर तिला पाहून मला असं वाटायचं की मलाही कुठेतरी आई वडिलांनी बाहेर शिकायला पाठवावं, कारण की मला माहित होतं तिच्यात जी क्वालिटी ती माझ्यात पण आहे, मी पण काहीतरी करू शकते वेगळं. मग ते बाबांनी सांगितल्यामुळं मी डोक्यात फिट करून घेतलं आणि आईला पण त्यांच्यावर विश्वास बसला. कशामुळं, कारण की ते निवृत्त पुरवठा अधिकारी होते, गव्हर्नमेंट सर्व्हिस मधून रिटायर झाले होते, ऑफिसर म्हणून, क्लास 1 ऑफिसर म्हणून. आणि तिला असं वाटलं की म्हणजे बरोबर सांगते, आपल्या मुलीमध्ये पण ती क्वालिटी आहे, आपण हिला 2 वर्ष देऊ शकतो. मग त्यांनी सांगितल्यावरती मला बाबा म्हटले तू काही एक काम कर, आजचं लग्न झालं का तू 2-3 दिवसांना ये म्हणे माझ्या घरी, मी तुला बाकीची सगळं माहिती देतो. मी म्हटलं ठीक आहे. घरी गेलो. पहिले आता मम्मी तर सोबत होती पण पप्पा तर नव्हते ना, आणि कसं असतं गावच्या साईडला मुलगी वयात आली म्हणजे बापाला जास्त टेन्शन असतं आईपेक्षा, है की नाही. एक वेळेस आपल्याला आई समजून घेऊ शकते, पण बापाला कन्व्हिन्स करणं की आता पोरीचं लग्न करायचं आणि पोरीला परत शिकायला बाहेर पाठवायचं म्हणजे हे खूप मोठा प्रॉब्लेम होता त्यांच्यासाठी. मग घरी आलो, आईना आणि मी त्यांना कन्व्हिन्स केलं की बाबा आता इतके वर्ष दिलेचे, अजून थोडं 2 वर्ष द्या बा, 2 वर्षात जर माझं काही झालं नाही तर मग तुम्ही म्हणशाल तिथं लग्न लावून द्या, रिक्षावाल्याशी लावा, वडापाववाल्याशी लावा, कोणाशी पण लावा, फक्त मला 2 वर्ष द्या. मग आणि पप्पाला पण माहित होतं पहिल्यापासून का पोरगी आपली हुशार आहे, नंबर घेणारी आहे बा, आपण देऊ शकतो बाईला चान्स. मग त्यांनी असं काय म्हणतात ते काळजावर असा एवढा मोठा दगड ठेवून मला परमिशन दिली की म्हणजे पहिल्या वेळेस माझा तो तालुका गाव सोडून मी इकडे औरंगाबादला येणार होते शिकायला, आपल्या आताच्या संभाजीनगरमध्ये. ओके. आणि मग मी दुसऱ्या दिवशी गेले बाबाकडं. मग बाबाला विचारलं की MPSC काय, मग कोण परीक्षा घेतं, मग कोण कोण परीक्षा देऊ शकतं, मग त्याच्यात कोणत्या कोणत्या परीक्षा आहेत, मग कोणत्या कोणत्या परीक्षा म्हटल्यावर त्यांनी मला एक PSIचं सांगितलं. आणि आपल्याला पोलीस युनिफॉर्म म्हटलं कसं जरा अट्रॅक्शन असतं, टीव्ही मध्ये आपण जरा बघतो सिंगम बिंबम सिंबा बिंबा, तर आपल्याला जरा ते छान वाटतं की बा ठीक आहे नोकरी करायचीच आहे ना, आता तयारी करायचीच आहे नोकरी लागायसाठी, तर ठीक आहे बाकीची केल्यापेक्षा आपण ना पोलीसचीच तयारी करू, PSIचीच तयारी करायची. म्हणजे त्यांनी सांगितल्यावर तिथंच मी डन केलं होतं की आता तयारी करायची फक्त PSIची आणि PSIच बनायचं, हे त्या दिवशीच मी डन केलं होतं. मग ती माहिती घेतल्यावरती गाव सोडलं. आता गाव सोडायचं म्हटलं तर पहिले प्रॉब्लेम पैशाचा. गावाकडे तर अशी कंडिशन की 1000 रुपये आणि 2000 रुपये पण लोक व्याजाने द्यायचे, जे आता आपल्या नाश्त्यामध्ये खर्च होतात 1000-2000 ची काहीच व्हॅल्यू नाही राहिली, आता लाखाची पण व्हॅल्यू नाही राहिली आहे. पण त्या काळी 1000 रुपयाला खूप महत्व होतं.
म्हणजे मला स्वतःला माहितीये की जसा का पाऊस पडायचा, पावसाळा सुरू व्हायचा, आपल्या गावच्या लोकांकडे कुठं बँक बॅलन्स असतं. आपल्याला पहिले पेरणीसाठी, खतासाठी, बिया भरण्यासाठी आपल्याला पहिले व्याजानं पैसे घ्यावे लागतात. त्याच्यानंतर आपण बी भरण करतो किंवा आपण पेरणी वगैरे करतो. तर एवढी वाईट कंडिशन. मग आता पोरीला तर औरंगाबादला पाठवायचं, जिल्ह्याला पाठवायचं, जिल्ह्याच्या ठिकाणी, आणि आपल्या हातामध्ये निदान 1000-2000 रुपये तरी पाहिजे. त्या काळात बचत गट खूप चालायचे, नवीन नवीनच बचत गट आले होते. आणि मग एका बचत गटाकडून ते 5 का 10% पप्पांनी 5000 रुपये घेतले की बा आता आपल्या पोरीला नवीन ठिकाणी चालली, 4 पुस्तकं पाहिजे जवळ, है की नाही. पुस्तकं काय काय काहीच माहिती नव्हतं. कोणते पुस्तकं लागतात, कोणता लेखक आहे, कोणाचे किती सिलेबस आहे, काहीच नाही. एकदम ब्लँक होते. फक्त स्वप्न होते मोठे मोठे की मी करू शकते. आत्मविश्वास होता की मी करू शकते. ह्या आत्मविश्वासावरच फक्त बाहेर आले होते, घराच्या बाहेर. मग मी काही दिवस मी इथं आपला पैठण गेटचा एरिया, इथं बाजूलाच माझी रूम आहे बघा. मी पहिले तिथं 3 महिने राहिली आहे. इथं पुढे गेलं का तिथंच आहे. तिथं मी 2.5-3 महिने तिथं मी किरायनं पोरींसोबत रूम करून राहिले. अभ्यास सुरू केला. पुस्तकं बी नव्हते. मग शेजारच्या पोरींचे, बाई दे ना पुस्तक वाचायला. मग एक पुस्तक घेतलं ना. आणि नवीन नवीन आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तो खूप एक्साइटमेंट असते. तुमची संपली काय अजून? पहिले 6 महिन्यात असं वाटतं की आता तर कोणत्या पण परीक्षा येऊ दे. तर आपण ती जी एक्साइटमेंट असते, आपण खूप अभ्यास करतो मनापासून, डोळ्यात पाणी का नाही होत नव्हत. तसं मी पण करायच्या. आणि मग आता पुस्तक भेटायचं तर एखादीचं, तर ती उद्या वापस मागणार आहे. मग ते लगेच 2 दिवसात पाठ झालं पाहिजे, इतका अभ्यास करायचा. आणि तसा माझा बुद्धी गुणांक चांगला आहे. तर मी एक पुस्तक घेतलं का वाचून ते लगेच चांगलं हे करून क्लिअर करून बाकी देऊन टाकायचं. मग पहिल्या 8-10 दिवसात माहीत झालं बघ कोणते कोणते निदान पुस्तकं लागतात. आणि मग पप्पाला पण, आमचा पप्पा तेव्हा घ्यायचे 90-90 घ्यायचे. पप्पानी तर पूर्ण गावात करून दिलं, पोरगी नोकरीला लागली. जमाईला मला तर असं टेन्शन आलं. म्हटलं अजून मला PSI चा लॉंग फॉर्मच माहित नाहीये. मी तिकडे PSI पण झाले. ते त्यांनी घेतले का थोडी, पोरगी नोकरी लागली, PSI झाली. आणि मला ते 1-2 जणांकडून कळालं का म्हणजे गावात असं बातमी पसरली म्हणून. आणि मग काय आपल्यावरच हे वाढतं ना, अजून जबाबदारी वाढून जाती, प्रेशर एकदम. मग मी म्हटलं बाबा असं काही नाही, मी फक्त तयारी करायला आली आहे, होणार आहे मी, पण सध्या झालेली नाहीये. मग पप्पानी काय केलं, कन्नडच्या एका बुक सेंटरला गेले आणि तिथं जाऊन म्हणजे ते PSIचं पुस्तक आहे म्हणे तुमच्याकडं. तेव्हा ठोकळा भेटायचा. आनंद पाटीलच ना, तात्याचा. हा तो रेडवाला असा मोठा मोठा. ऍक्च्युली तो खूप चांगला आहे बरं. तर मग म्हणजे बेसिक साठी चांगलं आहे. तर मग ते पुस्तक पप्पानी तेव्हा त्याचा 300 का 400 रुपये काहीतरी किंमत होती, तो घेऊन ठेवला माझ्यासाठी. आणि मग एक दिवस गावाकडून येताना सामान घेऊन आले, तर ते पुस्तक सोबत घेऊन आले. मी म्हटलं पप्पा हे पुस्तक कुठे भेटलं तुम्हाला? म्हणजे आपल्या कन्नडला भेटतं. म्हटलं अरे वा. मग आपलं स्वतःचं हक्काचं पुस्तक आलं ना, आता कोणी मागू नाही शकणार आपल्याकडून. मग ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. ते जुन्या प्रश्नपत्रिका ज्या होत्या त्या सगळ्या पाठ करून टाकल्या. म्हणजे बेसिक स्टडी तर नव्हता, पण कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर हे तर पाठ झालं होतं लगेच. आणि मग असं करत करत अभ्यास सुरू झाला. पहिले 6 महिने तर मी सांगितलं तुम्हाला सिलेबस माहिती व्हायला जातो. आणि मग मला समजलं की अरे आपण हॉस्टेलला राहतोय, इथं भाडं पण भरपूर होतं मेसचं खायचं, आणि आपल्या वडील गरीब, म्हटलं आपल्याला इतके पैसे कुठून देणार आहे. मग मला माहिती भेटले की विद्यापीठामध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला हॉस्टेलची राहण्याची सोय होती फ्रीमध्ये. तर मग मी काय केलं, TC काढली, परत तिथं MA फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं युनिव्हर्सिटीमध्ये. आणि मला हॉस्टेल भेटलं, जेणेकरून मला हक्काचं छत भेटलं आणि आता भाडं द्यायची गरज नाहीये. आता मेसचं आपण कसं बी धकून घेऊ. आणि माझ्या वेळेस मेस काय होती, 700 रुपयाला मेस. पहिलेच मी कमी कमी खाते. मग म्हटलं चांगलं बचत होती गाड्या आपली. आणि काही दिवस माझ्या रूम मध्ये एक ताई होती, सिनियर होती ती, मला बरीच 5-6 वर्षांनी सिनियर होती. तिचं मला वाटतं ती PhD का काहीतरी करत होती. मग आता सिनियर म्हटल्यावरती मग ते बॉस टाईपच. मग आम्ही दोघींनी काय केलं, सोबत मेसचा डब्बा लावला एक. 1200 रुपयात पैसे वाचताय ना. मग 700 1400 होत्या, 200 रुपये वाचताय ना. मग त्याच्यामध्ये काय करावं लागायचं, डब्बा आणायचा मी, धुवायचा आम्ही, नेऊन द्यायचा मी,
चुरून बी द्यावं लागायचं. 2-3 महिने हा खेळ चालला. म्हटलं आता हे लय जास्त होतंय. मग ते परत बंद केला. आपला 700चा ठीक आहे म्हटलं. मग मला परत समजलं की अरे विद्यापीठामध्ये कमवा आणि शिका योजना पण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला आर्थिक आधार होऊ शकतो. आणि त्याचा 1100 रुपये महिना भेटायचा. 1100 रुपये महिना. 1100, 1800 नाही, 1100. 1000 आणि 100. तर मग ते 1100 म्हटल्यावरती मला ते 11,000 सारखे झाले. मी म्हटलं ठीक आहे, आपला मेसचा खर्च निघतो. वर्ष 400-500 रुपये आपल्याला इतर खर्चाला पण राहतात. आणि आपला खर्च तरी काय होता का 30 रुपयाचं नूडल्स पण खाऊने वाटायचं. 300 रुपयाचं वाटायचं तेव्हा. तर आणि पहिल्यापासून बचत करायची सवय मला. तर काय बोलला? बचत गट तो लेडीजचा होता रे. मी फक्त कार्यकर्ती होते. त्यांची कार्यकर्ती होते. त्यांचा काही प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व्ह करायचा. पण लहानपणापासून कसं आपण जेव्हा गरिबीच्या घरातून येतो ना तेव्हा आपण ऑटोमॅटिक ह्या गोष्टी शिकवतो. आपल्याला शिकवायची गरज नाही राहत की शेतकऱ्याच्या पोराला काही आवत हाणायचं शिकावं लागतं का? नाही, तो करतो. निंदायचं शिकवू नाही लागत, ते शिकतो. धुणं भांडे करायचं आपण घरात पाहून, आई वडिलांचं पाहून सगळ्या गोष्टी शिकत असतो. तर ह्याच गरिबी, ऍडजस्टमेंट, हे सगळ्या गोष्टी पहिल्यापासून मला जमायच्या समजा. मग ही बचत आपली इकडे पण सुरू होती. मग दिवसभर अभ्यास करायचा आणि सकाळी 1 तास जाऊन 1 तासाच्या वेळी 2 तासच लागायचे तिथं गेल्यापासून तिथून सोडेपर्यंत. 2 तास ते काम करायचं. त्याचा आपल्याला 1100 रुपये महिना भेटायला लागला. काही कमी जास्त लागलेच तर मग आपण आई वडिलांना मागायचो. आणि तेव्हा काय 100 रुपये रोज होता. 100 रुपये रोज आई कामाला जायचे लोकांच्या शेतामध्ये. तर जे काम करून मी पण इकडे आली होते तेच काम. मग झालं असं, 12ला मी घर सोडलं होतं आणि 13ला माझा पहिला रिझल्ट आला सेंट्रल PSIचा. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रू एक्झाम असतात. तर ती एक्झाम मी द्यायची, सगळे एक्झाम द्यायचे. टार्गेट आपलं काय होतं PSIच. पण आपण किती पाण्यात आहे हे चेक करायसाठी परीक्षा द्यायच्या. आणि तेव्हा काही फीस पण नव्हत्या. पोरींना फीस नाही लागत SSCला, माहिती असेल. कॅटेगरीवाल्यांना पण नाही लागत आणि मुलींना सगळ्यांना फीस मापे देऊन पाहिजे कधी कधी. आपल्याला कळतं आपला किती अभ्यास झालाय. तर मग मी ते स्टाफ सिलेक्शनचा एक्झाम द्यायचे आणि त्याच्यामध्ये मी एक एक्झाम पास झाले. आणि 2013ला जानेवारीला काय झालं, विद्यापीठामध्ये एक प्री IAS कोचिंग सेंटर आहे. तर त्याचं एंट्रन्स एक्झाम होती आणि ती एंट्रन्स एक्झाम जर तुम्ही पास झालात तर तुम्हाला 1 वर्ष तिथले लेक्चर फ्री, बुक्स फ्री, इंटरनेट लॅब फ्री आणि बऱ्याच गोष्टी होत्या जसं. आणि प्लस 2000 रुपये स्टायपंड. तर आपलं पहिलं टार्गेट काय होतं? 2000 स्टायपंड. म्हणजे ते पण गरजेचंच आहे. मग तिथं मी ती एंट्रन्स एक्झाम दिले आणि त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये पास झाले. तर मग माझं 1 वर्ष मस्त कटलं. घरून 1 रुपया मागायचं काम नाही. कमव शिकाचे 1100, इकडचे 2000 स्टायपंड. काय मग मी 3100 रुपये कमवायचे ना. शिक्षण बी सुरू. आणि असं वाटायचं की आता आपल्याला खूप आधार झाले, आता आई वडिलांना आपण त्रास द्यायची गरज नाहीये. आणि मग सुरू झाला. आणि मग माझा तो रिझल्ट आला 2013ला. रिझल्ट आला. मी असंच एक्झाम दिली होती, नाही म्हणून दिली बा. आणि त्या सेंटरमध्येच एक मुलगा होता. तो मला म्हटलं की मॅडम म्हणे आमक्या एक्झामचा रिझल्ट लागला, मी चेक करू का म्हणे. तुम्ही चेक करा ना म्हणे तुमचा. इंटरनेट लॅब होते ना, मला फ्रीमध्येच होतं. तर मी काय म्हटलं की काही नसन आला म्हटलं, मी काही चेक नाही करत. संध्याकाळचा टाइम होता, मला हॉस्टेलला निघायचं होतं. 6-7 वाजले होते, 6 वाजले असेल कदाचित. ते म्हणे मॅडम मी चेक करू का तुमचा रिझल्ट. त्याला जास्तच क्युरियोसिटी. म्हटलं ठीक आहे करा म्हटलं चेक. म्हणजे तुमचं पूर्ण नाव सांगा. मी म्हटलं पल्लवी भाऊसाहेब जाधव, चेक करा म्हटलं. आणि मी गेले घरी निघून. आणि मग त्यांनी चेक केला आणि माझा रिझल्ट आला होता. मला फोन केला मग त्यांनी, अहो म्हणे मॅडम तुमचा रिझल्ट आला. म्हटलं खरंच का. आपल्याला विश्वास नाही कोणावर, कोणी आपलं मजाक पण करू शकतं. आणि तेव्हा काही आपल्याकडे काही अँड्रॉइड फोन नव्हता की आपण लगेच मोबाईलवर चेक करू म्हणून. तर मी म्हटलं खरंच आला का. ते म्हणे हो. म्हटलं ठीक आहे, मी उद्या येऊन पाहिन. मग मी दुसऱ्या दिवशी चेक केलंच होता. तेव्हा मला कळालं अरे खरंच रिझल्ट आलाय. आणि मग काय 1-2 महिन्यांनी त्यांनी काय केलं, मेन्स एक्झामच्या ऐवजी पहिले फिजिकल एक्झाम ठेवली. मग आता फिजिकल एक्झाम ठेवली तर फिजिकलला जाणं गरजेचं आहे. हा, कारण की पहिला रिझल्ट आलाय आपला. क्लास 2 ऑफिसर आपण होऊ शकतो जर आपण पास झालो, शेवटपर्यंत गेलो तर. आणि तो PSIचाच रिझल्ट होता. SI बोलतात तिकडं, म्हणजे सेंट्रलमध्ये SI बोलतात, आपण इकडे PSI बोलतो. तर मग आता सकाळी कमवा शिका करायचं का ग्राउंड करायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न. कारण की आपल्याला इकडं इन्कम पण पाहिजे ना आपल्याला राहायचं ते म्हटल्यावरती. बघ तसं मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं ना, लीडर बिल्डर लगेच काम आपलं बरोबर ऍडजस्ट करायचं.
मग मी पहिले ते कम शिकायला गेले. तिथले जे हेड होते माळी सर होते, माळी सर. मी त्यांना म्हटलं की सर असा असा माझा रिझल्ट आलाय. एक माळी सर आणि एक सोनवणे सर होते. तर सोनवणे सर जरा होते समजूतदार होते, बा आपला प्रॉब्लेम ते समजू शकतात. म्हटलं सर माझा असा असा रिझल्ट आलाय आणि माझं असं म्हणणं आहे की मला सकाळी कमाव शिकायला येता येणार नाही. मी सकाळी म्हटलं मी एक काम करण म्हटलं की मी हप्ताभराचं कमाव शिकायचं काम रविवारी येऊन करत जाईन. हप्ताभरात जे लोक जेवढं काम करतात तेवढं मी रविवारी येऊन करल आणि बाकीचे दिवस मी माझं फिजिकलची तयारी करल. तिकडे मला 4 इव्हेंट होते. आपलं 800 मीटर होतं, 100 मीटर होतं, हाय जम्प आणि लॉंग जम्प असे 4 इव्हेंट होते. तर ते सर तयार झाले, ठीक आहे बा. आणि माझ्यासोबत अजून 2-4 मुली होत्या की ज्या आम्ही ग्राउंडची तयारी करायचो. मग आमचं असं ते ग्रुप मॅनेज झाला का बा तुमचा ग्रुप रविवारी येऊन 8 दिवसाचं काम करण हप्ताभराचं. तर ते तयार झाले. मग त्याच्यानंतर झालं असं की IAS कोचिंग सेंटरला जिथं मी होते तर तिथंही असं होतं की इंग्लिशचं जे लेक्चर होतं ना, माझा मेन्स एक्झाम पूर्ण इंग्लिशमध्ये होती सेंट्रल गव्हर्नमेंटची. आणि आपली इंग्लिश तर तुम्हाला माहितीच आहे, आपण हिंदीला तरी गुलाबी म्हणतो, इंग्लिशला कोणत्या रंगाचं नाव द्यावं तेच कळत नाही. तर मग मी तिथं जाऊन IAS कोचिंग सेंटरला पण सांगितलं की इंग्लिशचं लेक्चर तू करून ठेवायचं. काहून तर मी सकाळी राहत नाही ना. मग तिथल्या हेडला भेटले, म्हटलं मला सकाळी सर ग्राउंडला जावं लागतं, माझा असा रिझल्ट आलाय. आणि ते इंग्लिशचे सर बी चांगले होते, हेड पण चांगले होते, खिल्लारे सर म्हणून. तर मग ते म्हटले ठीक आहे बा, काही प्रॉब्लेम नाही, सकाळचं लेक्चर दुपारून ठेव का जेणेकरून मी ग्राउंड करून येऊन लेक्चर करू शकते. आणि मग झालं असं फिजिकल एक्झाम माझं तळेगावला होतं. CRPF कॅम्प आहे बघा तळेगाव दाभाडेला पुण्याला. तिथं गेले, तिथं मी फिजिकल एक्झाम दिली मी त्या दिवशी. आणि मी पश्चिम भारतातल्या 165 मुलींचं आमचं फिजिकल होतं, त्याच्यापैकी आम्ही फक्त 5 मुली क्वालिफाय झालो ग्राउंडला. कारण की तिथं असं आहे की तुमचे 4 पण इव्हेंट आउट ऑफ पाहिजे, क्लिअर पाहिजे. 10च्या ऐवजी 5 मार्क पडले असं चालत नाही. तिथं इव्हेंट तुम्हाला पूर्ण तो करावा लागतो. आणि मग संध्याकाळी मेडिकल झालं आमचं. आणि मेडिकलमध्ये आमच्या 5 पैकी मी एकटीच मेडिकल पास झाली. बाकीच्या मुलींना डबल बोलवलं होतं त्यांनी मेडिकलसाठी. ज्यांचं ओव्हरवेट आहे त्यांनी बाद केलं, म्हणजे वेट कमी करून या तुम्ही 1 महिन्यानी तर तुम्हाला मी क्वालिफाय करू. आणि मी एकमेव होते की बा माझं फिजिकल आणि मेडिकल एकदम क्लिअर झालं होतं. आणि मग आले, मग परत नंतर इंटरव्ह्यू झाला माझा. इंटरव्ह्यू झाला आणि मग आता आपण वाट काय बघतो, रिझल्टची वाट बघतो का बा आता मेरिटमध्ये काय होईना, आपला रिझल्ट येतो का नाही. आणि झालं मग तो रिझल्ट लागला आणि त्या रिझल्टमध्ये माझा रिझल्ट गेला, 2 मार्कांनी रिझल्ट गेला. कारण की ऑल इंडिया मुलींच्या जागा खूप कमी होत्या. आणि मग ते असं झालं, प्री पास झाले, मेन्स पास झाले, फिजिकल झालं, मेडिकल झालं, इंटरव्ह्यू झाला. आणि ते काय म्हणतात ते आपल्या तोंडातला घास कोणीतरी हिसकावल्यासारखा असं झालं. मग मला असा खूप त्रास झाला की बा आता आपला रिझल्ट म्हणजे एकदम मेरिटला कटला. मग मी रडायला लागले, घरी फोन करून सांगितलं पप्पा असा रिझल्ट आला होता म्हटलं, पण काही झाला नाही म्हटलं, मेरिटला कटला. तर पप्पाला वाटलं आपलं पोरगी डिप्रेशन मध्ये जाते काय, आपण काय त्यातलं नाहीये. आपल्याला खूप आनंद बी झाला ना, मला तो खूप कमी काळापुरता असतो, दुःख बी झालं तर खूप कमी काळापुरतं. मी 1 तासाच्या नंतर विसरून जाते, मी माझं आयुष्य लगेच नव्यानं जगायला सुरुवात करते. आणि मग पप्पा मला ना 1-2 तासाला फोन करायचे, पोरगी हाय का गेली. मग मी पप्पाला म्हटलं मी काही आत्महत्या करणारी पोरगी नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी मस्त आहे म्हटलं, मी पुढची तयारी करते म्हटलं, आता टेन्शन नका घेऊ. मग माझी आई आज शिक्षित आहे, पण उदाहरण मोठे. मग म्हणी काही नाही होत, एखादा रिझल्ट गेला तर पुढचा रिझल्ट येईन. मुंगी म्हणी एखादा दाना घेऊन भिंतीवर चढती, किती वेळेस पडती म्हणे ती, पण ती चढायचं सोडती का म्हणी नाही, तिचा वाला प्रयत्न सुरू ठेवती. आपल्या अशिक्षित आईकडून आपल्याला इतका मोठा म्हणजे बळ मिळतंय, एवढा मोठा पाठिंबा मिळतोय, अजून काय पाहिजे आपल्याला. म्हटलं हो, म्हटलं अक्का काही टेन्शन नको घेऊ, मी माझा अभ्यास सुरू करते. आणि मग ही गोष्ट आहे मार्च-एप्रिल 2014ची. ओके. आणि मग हा PSIचा रिझल्ट कटला. मग तेवढ्याच 2014ला पोलीस भरती आली, पोलीस भरती आपली जिल्ह्याची. मग मला असं वाटलं की यार आपला PSIचा रिझल्ट कटला, आपण एक काम करू. आणि आता काही ते IAS कोचिंग सेंटरचं राहिलं नव्हतं, ते 13 जानेवारी तर डिसेंबर संपलं होतं, 2000 रुपये आपलं इन्कम बंद झालं होतं. म्हटलं आता आपण काय करू, पोलीस भरती देऊ आणि आपलं सिलेक्शन झालं तर आपण PSIची तयारी चालू ठेवू. आपलं टार्गेट काय आहे, पहिल्यापासून PSIचे. पण आपल्याला जेणेकरून आपल्याला
पैसे भेटन थोडेफार आणि आपण घर पण चालवू शकू, म्हणजे आई वडिलांना थोडाफार हातभार लावू आणि आपल्याला पण आपला पण खर्च निघेल. म्हटलं आपण भरती देऊ आणि ग्राउंड माझं पहिल्यापासूनच चांगलं होतं, तर म्हटलं त्याचा आपण फायदा घेऊ शकतो. मग पोलीस भरतीचा मी काय केलं, आपला सिटीचा फॉर्म भरला. मग सिटीचा फॉर्म भरला, आपलं ग्राउंड झालं, त्याच्यानंतर रिटर्न एक्झाम पण झाली. मग आता आपण वाट बघतोय आणि माझा बॅड लक, एका मार्काने वेटिंगला, फर्स्ट वेटिंग 132 ला रिझल्ट लागला. मला 131 मार्क, धड पास नाही आणि फेल नाही, वेटिंगला ठेवलं. म्हटलं आता काय करावं, तर मला परत टेन्शन. आणि गावामध्ये चर्चा झाली होती का मी पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय आणि मग ते रिझल्ट गेला सगळीकडं. PSI व्हायला गेली आणि भरती पण नाही झाली. इथं ही कॉन्स्टेबल नाही होऊ शकत, ही PSI काय होणार आहे. आणि ही कुठून तरी आई वडिलांच्या कानावर पडतं तर त्यांना त्रास होतो. आणि मला पण वाईट वाटायला लागलं, अरे यार लोक असं म्हणताय आपल्याला की आपण PSI ची तयारी करायला गेली, इथं साधी पोलीस भरती पण नाही होऊ शकत. मग मी पप्पाला म्हटलं जाऊ द्या काही नाही. मला पण असा त्रास झाला होता आतून की बाबा आपण 1 मार्कामुळे रिझल्ट गेलाय. मग मला सोबतच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या म्हटल्या की पल्लवी म्हणे जाऊ दे ना, तू तर PSI ची तयारी करते ना म्हणे, तुझ्या नशिबात PSI चीच पोस्ट असेल म्हणे, म्हणून हा रिझल्ट गेला असेल म्हणे. तू झाली असती म्हणे कॉन्स्टेबल, मग तू काय केली असतं, नोकरी ट्रेनिंग करत करत तुझा इकडचा अभ्यास डुबला असता आणि मग हे सगळं स्वप्न राहून गेलं असतं. तर जे पण होतं ना म्हणे चांगल्यासाठी होतं म्हणे, तू तर काही टेन्शन नको घेऊ. म्हटलं ठीक आहे. मग तेवढ्यात काय झालं, ऍक्च्युली महाराष्ट्र PSI ची प्री एक्झाम ऍक्च्युली मी दिली होती, प्री एक्झाम झालेली होती आणि म्हटलं भरती आली तर भरती देऊन टाकू आपण. आणि मग ती प्री एक्झाम दिलेली होती ऑलरेडी. मग भरतीचा रिझल्ट गेला आणि मला वाटतं की मोजून 8 ते 10 दिवस झाले असन की आपला PSI प्रीचा रिझल्ट लागला. आणि मग मला हॉस्टेल राहणार एका मुलीनं फोन केला, मला म्हणे पल्लवी ते PSI चा रिझल्ट लागला म्हणे, तर तू चेक केला का म्हणे तुझा. मी म्हटलं तर तुला माहिती आहे माझ्याकडे फोन नाही, तिकडे जावं लागेल म्हटलं बेगमपुऱ्यामध्ये. आमचं सगळं सर्वा बेगमपुरा, खायचं असलं काही आणायचं असलं काही फॉर्म भरायचं असला सगळं बेगमपुऱ्यामध्ये. आणि मग झालं असं की तिला म्हटलं तू चेक करते का म्हटलं. ती म्हणे ठीक आहे माझ्या मोबाईलवर चेक करते. मग तिनं मोबाईलवरती चेक केलं. मग ती म्हणे पल्लवी तुझा रिझल्ट आला. म्हटलं असं खरंच का. मग सगळे रूम मधल्या पोरी खुश झाल्या, म्हणे पार्टी दे अमकं टमकं. ये म्हटलं बाई आत्ताशी प्रीचा रिझल्ट आलाय, शेवटपर्यंत जाते का नाही काही सांगता नाही येत आणि कोणाला सांगू पण नका म्हटलं प्रीचा रिझल्ट आला म्हणून, का ती एवढी मोठी गोष्ट नाही आहे म्हटलं. मग तरी पण मला डाऊट राहतो, मी जाऊन स्वतः चेक करते, कोणाचा काय भरोसा एखादा आपल्याला खोटं सांगन. मग मी स्वतः जाऊन चेक केलं का प्री पास झाले होते. थोडा जीवाला म्हटलं अरे गड्या बरं झालं. आणि सेकंड डे झालं असं की मेन्सची एक्झामची डेट डिक्लेअर झाली की व तुमचं 45 दिवसानं तुमची मेन्स एक्झाम आहे. आणि मग आपण काय करतो की जोपर्यंत आपला प्रीचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत आपण मेन्सचा सिलेबस काय आहे पाहतच नाही, काही गरजच नाही वाटत आपल्याला. आपलं टार्गेट असतं प्री पास होणं. आणि मग प्री पास झाल्यावरती मग जेव्हा मेन्सची तयारी करायचा वेळ येतो आपल्याकडे टाइम कमी असतो आणि आपल्याला सिलेबस पण माहित नसतो आणि इतका सारा सिलेबस कव्हर करायचा म्हणजे हे खूप मोठं आव्हान असतं आपल्या समोर. पण मग मी ठरवलं होतं आता काही बी झालं ना पल्लवी तुला मेन्स पास व्हायचंय, नाहीतर मग तू घरी जो टाइम दिलाय 2 वर्ष तो आता पूर्ण व्हायला आलाय आणि तुझा 2 वर्ष बाहेर राहून काही फायदा होणार नाही. बाकीचे लोक हेच म्हणन 2 वर्ष जाऊन हिंडून फिरून वापस आली, हाय की नाही. मग मी राहायच्या हॉस्टेलला. आता ते IAS कोचिंग सेंटरची आहे, आपण तिथून बाहेर निघल्यामुळं पैसा बी बंद, रीडिंग हॉल बंद, सगळं म्हणजे तिकडे एंट्रीच नाही देत आपल्याला. तुमचा कार्यकाळ संपला 1 वर्षाचा. मग म्हटलं आता आपण काय करू, जरा प्रायव्हेट लायब्ररी लावू जिथं बघ गोंधळ नसणार काही नाही, आपल्याला फुल टाइम अभ्यास करता येईल. मग एक प्रायव्हेट लायब्ररीमध्ये ऍडमिशन घेतलं अभ्यासासाठी. आणि हॉस्टेलची अशी परिस्थिती होती का ज्या रूम मध्ये 4 मुली राहतात तिथं 8 ठेवायचे, 8 मुली ठेवायचे. आता इतक्या मुलींचा गोंधळ समजू शकता तुम्ही, कोणाचा फोन सुरू, कोणाच्या गप्पा सुरू, म्हणजे वेगवेगळे नमुने असतात. माझ्या रूम मध्ये एक UPची पोरगी होती, तिचं तर ते लॅपटॉप ते इयरफोन आणि तिचं व्हिडिओ कॉलिंग ते लय सुरू असायचं. मग मी सगळ्यांना, आणि तसं सगळ्यांमध्ये समजा मी सिनियर होते कारण की मी ऑलरेडी ग्रॅज्युएशन म्हणजे 21व्या वर्षी बाहेर पडले होते ना,
इकडून मला 22-23 वर्षाची म्हणजे आता यांच्यात सिनियर मीच होते, ती जर दुसरी एक ताई सोडली तर. मग मी त्यांना सगळ्यांना वॉर्निंग दिली की जो ज्यालाही फोनवर बोलायचंय तो रूमच्या बाहेर जाऊन फोनवर बोलन. हा नियम मला सुद्धा आहे, हा नियम सगळ्यांनाच. जसं ते झाडाचा नंबर असतो, आज ही झाडण उद्या ती झाडण, तसा फोनवर ज्याचाही कॉल येईन त्यांनी बाहेर जाऊन अटेंड करायचा. रूम मध्ये कोणी फोनवर बोलणार नाही, कोणी गप्पा मारणार नाही, आणि रात्री 12 पर्यंत मी लाईट चालू ठेवन. एवढं फक्त 45 दिवस मला ऍडजस्ट करा. 45 दिवसानंतर मी इथं राहणार पण नाही, मी रूम पण सोडून देईन, कारण की माझं संपणारच आहे ना सगळं, मी कशाला राहू इथं. तर मला फक्त 45 दिवस तुम्ही कोऑपरेट करा. ते म्हणे ठीक आहे म्हणे दीदी, करू म्हणे आम्ही. मग सगळ्यांनी मला पाठिंबा दिला का ठीक आहे दीदीचा आता अभ्यास सेवा, तर आपण हिला एवढं हेल्प करू. मग सकाळी 7ला घरातून निघायचं, दिवसभर रिडिंगला अभ्यास करायचा. मेसवाल्याला सांगितलं तर डब्बा तिकडेच घेऊन यायचा, आता मी काही हॉस्टेलला राहत नाही. आणि संध्याकाळी 8-9ला घरी आलं का रूमवर हॉस्टेलला, रात्री 12-1-2 जसं जसं आपलं कॅपॅसिटी, जोपर्यंत झोप येत नाही, जोपर्यंत आपण शरीर आपल्याला साथ देईन तोपर्यंत अभ्यास करायचा. मग असं हे सुरू होतं. म्हटलं आंघोळ नाही भेटली तरी चालती, हॉस्टेलला सकाळीच बाथरूम 4 आणि पोरी 150-200, कुठं आंघोळीला नंबर लागतो, त्यातल्या त्यात गरम पाणी नाही. मग असं वाटायचं काय सकाळी केली काय संध्याकाळी केली काय, आपल्याला कोण विचारणार आहे. म्हटलं ठीक आहे आपण टर्न चेंज करू, सकाळच्या ऐवजी संध्याकाळी आंघोळ करत जाऊ. सकाळीच पहिले उठायचं, ब्रश केला, तोंड धुतलं का निघला अभ्यासाला. तिथं दिवसभर अभ्यास करायचा, संध्याकाळी आलं का मस्त आंघोळ करायची, जेवण खावण झालं का अभ्यास सुरू करायचा. 45 दिवस म्हणजे काय म्हणता ना, कुठं लक्षच नाही दिलं, फक्त अभ्यास म्हणजे अभ्यास. आणि तेव्हा काही आपलं अँड्रॉइड फोन नव्हता, व्हॉट्सअप फेसबुक हे तर काही नव्हतंच, मला माहितच नव्हतं हे. त्याच्यामुळे वेळ जाण्याचं काही कारणच नव्हतं. आणि मग तुम्हाला सांगते मी की PSI मेन्सला लॉ हे ऍड झालेला. आता इतका मोठा लॉ करायचा आपल्याला 45 दिवसात, म्हणजे इकडं प्री पास व्हायला लागले 2-3 वर्ष, हा, आणि इकडं आता मेस करायचं 45 दिवसात. म्हणजे खूपच मोठं आव्हान म्हणता येईल आपल्याला. आणि मग माझ्या हॉस्टेलला 2 लॉ करणाऱ्या मुली राहायच्या माझ्या रूमच्या समोर. मी म्हटलं ते, आणि तेव्हा म्हटलं आता इतके पुस्तकं कुठून घ्यावं 45 दिवसासाठी. ते एक लॉचं फक्त एक पुस्तक होतं, मी नाव पण विसरले आता, लय दिवस झाले ना आता, 8-9 वर्ष 8.5 वर्ष. तर ते आमकं पुस्तक घ्या, सगळ्याच्या तोंडून आपल्याला ऐकायला भेटतं, तर ते मी घेतलं होतं. पण ते मला काही इतकं इफेक्टिव्ह वाटत नव्हतं, खूप शॉर्टकट होतं, म्हणजे असं एकदम डीप मध्ये नव्हतं. मी ते लॉच्या मुलींचं ते रेड कलरचे बुक असतात बरं बघा, त्याचं मला त्या ऑथरचं नाव नाही माहिती, विसरले मी. तर त्यांच्याकडून ते बुक घेतलं मी. त्याच्यामध्ये IPC, CRPC, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि मुंबई पोलीस ऍक्ट 4 ऍक्ट एकत्र, एवढं बुक मला वाटतं ना त्याचं पेजेस 700-800 पेजेस असेल, त्याचे 700-800च्या वरतीच असेल, इतकं जाडवालं बुक. तर तिला म्हटलं, आणि ते असं असतं कोणाकडे पुस्तक मागायला गेलं का तिला तेव्हाच परीक्षा येते तिची, तेव्हाच तिला अभ्यास करायचा असतो, म्हणजे समोरच्याला द्यायचं नसलं तर कारण काहीतरी. तिला म्हटलं दे ना ग बाई, मला माझं PSI ची मेन्स आहे. ती पण ठीक आहे, पण मग मला उद्याच पाहिजे. आता म्हटलं एवढं मोठं पुस्तक माझं एका दिवसात थोडीच वाचणं होईल, निदान तेवढा वेळ तर घेऊ दे मला. मग तिला म्हटलं ठीक आहे मी तुला वापस देते, मग तू झाल्यावर तू मला परत दे, असं थोडं डील करून गोड बोलून ती म्हणे ठीक आहे. मग असं मी ते पुस्तक तिच्याकडून 2-4 वेळेस घेऊन रिटर्न केलं. पण मी तुम्हाला सांगते ते बुक मी 4 वेळेस वाचलं असेल मी. कॉन्सन्ट्रेशन एवढं की एका तासात 20-25 पेज वाचणं झाले पाहिजे. नुसतं पेज वाचायचे नाही, ते डोक्यात पण गेले पाहिजे. आपलं काय असं टार्गेट नाहीये 25 वाचणं झालं का आता पुढं आणि मागं काय ते म्हणते पुढं पाठ मागं सर सपाट नाही. जे बुक वाचले आपण, जे पुस्तक म्हणजे जे पेज वाचले ते आपल्याला अवगत पण झाले पाहिजेत. हा 20 कलम वाचले तर निदान 5 तरी लक्षात राहिले पाहिजे. नाहीतर काय फायदा, नुसतं वाचतोय चाललंय पुढं, डोक्यात मेंदूत विचार सुरू आहे, खायचं सुरू आहे विचार, भेटायचा विचार सुरू आहे आणि काही डोक्यात जातच नाहीये, म्हटलं फायदा नाही होणार. आणि माझं असं की अरे आपण 2 पेज वाचले पण डोक्यात तर काहीच गेलं नाही, चला परत मागं पहिल्यापासून परत, जोपर्यंत ते डोक्यात जात नाही. असं करत ते पुस्तक मी लोतीचं उसनं घेऊ 4 वेळेस ते पुस्तक मी वाचलं पूर्ण स्टार्ट टू एंड. आणि मग मला त्याचा फायदा पण तसाच चांगला झाला. आणि त्याच्यानंतर आपलं इंग्लिश मराठीचा पेपर तुम्हाला सांगितलं, माझ्या इंग्लिशला तर मी एखाद्या कलरचं नाव पण नाही देऊ नाही शकत. मग मी काय ठरवलं की आपण एक काम करू, आपलं मराठी खूप चांगलं आहे, शाळेपासून आपण मराठी व्याकरणावर फोकस केलाय किंवा आपल्याला ते चांगलं येतं, याच्या तुलनेत हे चांगलं येतं, इंग्लिशच्या तुलनेत मराठी आपल्याला खूप चांगलं येतं. आपण काय करू, आपण मराठी व्याकरणाचा चांगला अभ्यास करू की आपल्याला चांगले मार्क घेता येईल. आणि मी सांगते तुम्हाला, मी 2-3 पुस्तकं घेतले. त्यांचं मला ते लीलाधर पाटील माहिती तुम्हाला, ते APIच आहेत, त्यांनी एक बुक लिहिलेलं आहे लीलाधर पाटीलचं, दीपस्तंभ प्रकाशनचं. त्यांचं मी एक पुस्तक घेतलं
त्याच्यानंतर बाळासाहेब शिंदेचं एक घेतलं, एक कोळंबेचं. 3 पुस्तकं इतके वाचून वाचून पाठच करून टाकले. म्हटलं इंग्लिशला जाऊ द्या. त्याचं काही म्हटलं एवढ्या 22-23 वर्षात इंग्लिश आपण शिकलो नाही. म्हटलं आता काय शिकणार आहे आपण. म्हणजे तेवढं आपली प्रगती नाही होऊ शकत, पण इकडं आपण चांगली प्रगती करू शकतो. मराठी व्याकरण असं जणू मी स्वतः आता 1-2 पुस्तक लिहिन एवढं त्याचा डीप अभ्यास केला. आणि मग ते मला इतकं फायद्याचं ठरलं की फक्त मराठीच्या पेपरमुळं मी मुख्य परीक्षा पास झाले. फक्त मराठी व्याकरणमुळं 60 पैकी 56 मार्क घेतले. 4 चुकले होते, 3 का 4 चुकले. ते फक्त याच्यामुळे चुकले का ते पुस्तकाच्या बाहेरचे आले होते, नवीनच आले होते. आउट ऑफ म्हणजे प्रश्नपत्रिका पाहिल्याबरोबर असं वाटलं अरे हॅट आलं सगळं आपल्याला. म्हणजे फक्त जे 4 मला आले नव्हते की ते पुस्तकातच नव्हते, 2-4 सगळ्यांसाठी ते नवीन होते, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ते नवीन होते, मेन्स देणाऱ्यासाठी. मी म्हणते वेळेच्या पहिले पेपर झाला मराठी व्याकरणचा. इंग्लिशकडं म्हटलं आता काय करावा, 15 सोडवली. म्हटलं लय लोड नाही घ्यावा आपण, उगाच आपण अंदाजी करत बसू आणि निगेटिव्ह मध्ये जाईल. 15 पैकी आपले 9 बरोबर आले ना, काय पाहिजे अजून. आणि मग जीएसचा पेपर गेला होता, पण जीएसचा पेपर इतका हार्ड आला होता. मला हार्ड आल्यावर मी समजत होते बाकीच्यांसाठी पण हार्ड असेल, बाकी काही इतकी मेंदू आले नाही माझ्यापेक्षा जास्त. म्हटलं ठीक आहे. आणि ग्राउंडची तयारी पण सुरू केली. माहित आहे कधी पण ग्राउंड घेतील. आणि मग ग्राउंडवरती चर्चा असते ना काही की हुशार बहादर, इतक्यावरच रिझल्ट लागन, तितक्यावरच रिझल्ट लागन. मग आपल्या नजरेत बी एखादा जास्त आपल्याला वाटतं की बाबा हा सांगतोय म्हणजे बरोबर सांगतोय. तर ते एक सर ग्राउंडला यायचे. ते आर्मी त्यांनी सेवा केलेली 10 वर्ष. मग तिथून ते बाहेर आले, सोडली वाटतं नोकरी, आय थिंक रिटायर झाले असतील. आणि मग ते PSIची तयारी करत होते आणि त्यांचा पण ग्राउंडची तयारी यायची. ते म्हणे पल्लवी इतक्या मार्काला रिझल्ट येऊ शकतो म्हणे. म्हटलं सर खरंच का. म्हणे येऊ शकतो. म्हटलं ठीक आहे सर. जरा खुश होतो आपण बी आपलं तेवढा स्कोर असल्यावरती. आणि मग ग्राउंडची तयारी पण सुरू होती. आणि मग काही तो दिवस उजाडला. मेन्सचा रिझल्ट लागला होता. एक मैत्रीण होती रिडिंगची, तिने मला फोन केला. तिचं मॅरिड होती ती, तिला एक मुलगा होता आणि तिचा नवरा ते सोशल मीडिया वगैरे लगेच कॅफेला जाऊन चेक करणं वगैरे ते काम त्यांच्याकडेच दिलेले मी. किंवा तुम्ही चेक करा आता माझं. मग त्यांनी चेक केलं रिझल्ट आणि म्हणे पल्लवी आपला दोघी रिझल्ट आला. म्हटलं अरे वा छान झालं. आणि मग मेन्सचा रिझल्ट आला आणि दुसऱ्या दिवशीच डेट डिक्लेअर झाली की 15 दिवसांनी तुमचा फिजिकल आहे. एरवी ते लोक मेन्स एक्झाम तुम्ही जेव्हा पास होतात, रिझल्ट लागल्यावरती तुम्हाला 6 महिने देतात तयारी करायला ग्राउंडची. 6 महिने देतात, वर्ष लावतात. आणि आमच्या वेळेस असं झालं की लगेच 16व्या दिवशी ग्राउंड आहे म्हटल्यावरती एकदम झटका बसायचंच काम आहे ना. पोरीनं ग्राउंड पण पाहिलं नव्हतं जाऊन. आता मी ऑलरेडी भरती दिलेली एक, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते ते सेंट्रल PSIचं एक ग्राउंड दिलेलं. त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स सगळ्यापेक्षा हाय होता की ग्राउंड मी करू शकते. आणि मग ते 15 दिवसामध्ये ग्राउंडवर गेले. सरला म्हटलं सर आता आपलं फिजिकल आहे PSIचं आणि मला 200 मीटर पहिले म्हणतात टाइमात यायचं, तुम्ही मला शिकवा, बाकीचं जाऊ दे म्हटलं, मला माहिती मी वॉकिंग करून घेते आणि गोळात आपला जातच नाही, त्याचं काय टेन्शन घ्यायचं. तो कधी बिचाराच गेलाच नाही. अजून मी मला असं वाटतं ट्राय करावा 6 मीटर जातो का नाही. तो जातच नव्हता. मग मी म्हटलं सर मला फक्त 200 मीटरला आउट ऑफ मार्क घ्यायचे, मला तेवढे माझं प्रॅक्टिस करून घ्या. ते म्हणजे ठीक आहे ताई काही टेन्शन नको घेऊ, होऊन जाईल. मग ग्राउंडवरती आता उद्या ग्राउंड तर 4-5 दिवस पहिले 200 मीटरचा टाइम लावून प्रॅक्टिस घेतली. तर मला 35 सेकंद असतात ना, तर 34-35 सेकंद असे लागायचे. तर ते मला सर तरी बोलले, म्हणजे ताई तिथं तू ना म्हणी 2-3 सेकंद पहिलेच येशील म्हणे, जर तुला इथं 34-35 लागतंय ना तिथं तू 32-31 मध्ये येशील म्हणे. म्हटलं खरंच सर. म्हणे हा. म्हटलं ठीक आहे. हॉल तिकीट भेटलं, कळालं आपलं इकडे सातारा परिसरामध्ये कॅम्प नाही का, तिकडे माझं ग्राउंड होतं, SRPFचं कॅम्प आपलं IRBचं. तिथं ग्राउंड होतं. डेट आता उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग जायचंय 5-6 वाजता. आपल्याकडं ना स्कूटी आहे ना इतक्या सकाळी आपल्याला रिक्षा भेटन. मग ते संध्याताईच्या भरोशावर म्हटलं ताई उद्या सकाळी आम्हाला लिफ्ट द्या. ती म्हणे ठीक आहे तुझे भाऊजी तू मी ट्रिपल सीट जाऊ आपण. म्हणजे ठीक आहे. मग सकाळीच आम्ही गेलो ग्राउंडला गेल्यावरती पहिले आमचं
अंडरटेकिंग फॉर्म भरून घेतात. अंडरटेकिंग फॉर्म भरून घेतला, हाईट वगैरे मोजली वगैरे, आणि मग त्यांनी काय केलं, पहिलाच इव्हेंट 200 मीटरचा ठेवला. आणि मग 200 मीटर इव्हेंट ठेवल्यावरती टाइम सुरू झाला. आपलं ठरलं होतं 90च्या वरती मार्क घेतले पाहिजे. गोळ्याचे आपल्याला पडतच नाही, माहित होतं आपल्याला, तिथं आपण कमजोर आहे, पण हे 2 इव्हेंटचे आउट ऑफ मार्क घेऊ. 200 मीटर टाइम सुरू झाला, उभं केलं आम्हाला. टाइम सुरू झाला, जीव तोडून पळाले आणि संपवलं. तर धाकधूक, सांगा ना माझा किती टाइम आलाय. मग ते सर DI होते एक, मला म्हणे डिपार्टमेंटल PSA आहे का, पहिले काय पोलीस मध्ये होते का. म्हटलं नाही. तुम्ही माझा टाइम सांगा म्हटलं. म्हणे स्पोर्ट्समॅन आहे का. म्हटलं नाही बाबा, मी नवीनच आहे म्हटलं, मला सांगा. मग ते म्हणे 40 पैकी 40 मार्क भेटले म्हणे. म्हटलं हो का. म्हटलं टाइम सांगा ना. म्हणे 32 सेकंद मध्ये झालं म्हणे. म्हटलं अरे वा. आणि पूर्ण ग्राउंड वरती आउट ऑफ मार्क घेणारी फक्त मी एकटीच. 40 मुलींचं ग्राउंड ठेवलेलं त्या दिवशी. 15व्या मी सांगितलं ना, 16व्या दिवशी ग्राउंड ठेवलं. अर्ध्या मुली आल्याच नाही ग्राउंडला. त्यांना माहित होतं काय होणार, तिथे जाऊन 0 मार्क पडणार आहे. तर औरंगाबाद विभागाचं होतं 8 जिल्ह्याचं. त्या मुली काही आल्या नाही. मग त्याच्यामुळं 12 मुली होतो आम्ही. आणि 12 मुलीपैकी सॉरी 21 मुली आल्या होत्या 40 पैकी. आम्ही 21 जणींना फिजिकल दिलं. सगळ्यात जास्त 40 पैकी 40 मार्क मी घेतले होते. आणि मग आम्ही 12 मुली फक्त इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झालो. मी वॉकिंगला पण 40 पैकी 40 मार्क घेतले. गोळा 15 मार्काचं टार्गेट होतं, 13 पडले. अशी तशी आपल्याला 93 होते. आपण महाराष्ट्रात हायस्ट होतो. 93 मुलीमध्ये मार्क घेणार ग्राउंड मध्ये. आणि मग ब्रेक दिला मध्ये आणि सांगितलं की लगेच फ्रेश व्हा, इंटरव्ह्यू होणार आहे तुमचा. म्हटलं ठीक आहे. 3 किलोमीटर वॉकिंगनं पूर्ण थकून गेले होते, कारण की आपण तिथं खूप जीव तोडून करतो ना. आपल्याला हा शेवटचा चान्स आहे आणि आपलं झालं पाहिजे, नाहीतर मग परत MPC जैसे थे प्री पासून. म्हटलं असं नको व्हायला. आणि मग तयार झालो. जसं लोकांनी सांगितलेलं असतं आपल्याला व्हाईट ड्रेस घालायचा. आपण तर काही पहिले काही म्हणजे इकडचा मी इंटरव्ह्यू दिलेला सेंट्रल PSIचा, त्याच्यानंतर हा महाराष्ट्र PSIचा हा होता. मग बाकीच्यांनी सांगितल्यानुसार एक व्हाईट ड्रेस शिवलेला होता आपल्याकडं. व्हाईट ड्रेस, एक पोनी टाकली. त्याच्यानंतर फाईल वगैरे तयार करून माझा 9व्या-10व्या नंबरला मला वाटतं माझा इंटरव्ह्यू झाला असेल. एक आयोगाचे सदस्य होते ना, एक IPS ऑफिसर होते. 2 जणांनीच इंटरव्ह्यू घेतला. आणि कॉन्फिडन्स तर आपल्याला दांड काय पहिल्यापासूनच, म्हणजे नॉलेज कमी असलं तरी चालेल, पण कॉन्फिडन्स चांगला आहे, दांडगा आहे. आणि असं खोटा नाहीये. नाही येत तर नाही येत, येतं तर येतं. इतका चांगला इंटरव्ह्यू झाला, असं वाटत होतं की ते दोघं माझ्या मित्रचे. आणि ते मला कसं, मला जर एखादं नाही आठवलं तर ते म्हणायचं आम्ही क्लू देऊ का तुम्हाला. मी द्या. आणि त्यांनी क्लू दिला का पहिला शब्द मला लगेच आठवायचं. ते कसं म्हणजे आम्ही बोललो होतो ना तुम्हाला येणारी म्हणून. असं त्यांनी मला 2-3 क्लू दिले आणि मला ते बरोबर ते मला उत्तर आलं. एकदम छान हसत खेळत, अजिबात ते हात चुरगाळणं नाही, काही नाही डोळ्यात. मग ते कॉन्फिडन्स म्हणताना पहिल्यापासून दांड काय, गप्पा मारणं, कॉन्फिडेंटली बोलणं. एकदम छान इंटरव्ह्यू झाला. 1 वाजता लगेच इंटरव्ह्यू देऊन मी रूमच्या बाहेर पडले. आणि ते ताईला टाइम होता बराच. ताई म्हणे तो इतका टाइम नको थांब, तू काय कर, तू घरी जा. मग त्या दाजीनं मला बायपास पर्यंत आणून सोडलं. ते बायपास वगैरे रस्ते मला माहितच नव्हते. म्हणजे माझ्यासाठी तो एरियाच नवीन होता. मला फक्त आपलं आयुष्य होतं युनिव्हर्सिटी, बेगमपुरा, जास्तीत जास्त औरंगपुरा. काही एक्स्ट्रा शॉपिंग करायची, 200-300 एक्स्ट्रा आली जवळ पोरींसोबत आलं तर. मग ते तिथून मग मी रिक्षा बदलत म्हटलं आता ना आज आपलं शेवट झालंय बा, ग्राउंड इंटरव्ह्यू झाला, आता मेरिटची वाट बघ ना. मग म्हटलं आज ना हॉस्टेलला जाऊ. आता बहीण राहायची इकडं, 2 नंबरची बहीण आपलं मौलाना आझाद कॉलेजकडं. म्हटलं आता काय करू आपण, तिकडे जाऊ रंगीन गेट जवळ. मग तिच्याकडे गेले. भूक लागली होती दाबून, कारण की आता सकाळचं उपाशीनं ग्राउंड वगैरे दिलं होतं. तिला म्हटलं मला ना लई भूक लागली, स्वयंपाक वगैरे तयार करून ठेवला होता. गेले जेवण केले, इतकी थकले होते. बहिणीनं हातपाय दाबून दिले, आंघोळ केली. जे का झोपले संध्याकाळी 7-8 वाजता सुटले. वडिलांना फोन करून सांगून दिलं होतं की असं इंटरव्ह्यू म्हणजे ग्राउंड मध्ये इतके मार्क पडले, आता इंटरव्ह्यू आहे आणि त्याच्यानंतर मी ताईकडे जाणार आहे. मग झालं असं, ते काय म्हणतात म्हणजे आता आपलं 90% काम झालं होतं प्री टू आपलं इंटरव्ह्यू पर्यंत. आता राहिलं होतं आपला रिझल्ट राहिला होता. 16 मार्चला माझं इंटरव्ह्यू आणि ग्राउंड झालं होतं. मग आता आपण वाट बघत होतो. मग जरा कसं आपलं हॉस्टेलमध्ये जरा वट वाढली होती.
PSIचा ग्राउंड वगैरे इंटरव्ह्यू झालाय म्हणून. मग सगळे म्हणजे माहिती होतच ना की आमकी आमकी ही परीक्षा पास झाले. मग थोडे दिवस म्हटलं जोपर्यंत आपला रिझल्ट फायनल रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आपण हॉस्टेलला थांबू, परत राहायची गरज पडू शकते. आणि मग झालं तो दिवस उजाडला 20 मे 2015. दुपारी 3-4 वाजेचा टाइम होता आणि हॉस्टेलला आपलं पोरींसंग गप्पा मारत बसले होते. आणि मग मला असंच एक जणांनी म्हणजे माझ्या बातम्या पहिले दुसऱ्या लोकांनाच लागायच्या, मला नंतर कळायचं माझा रिझल्ट आलाय वगैरे म्हणून. आणि मग मला फोन केला एक जणांनी, म्हणे मॅडम म्हणे अभिनंदन, तुम्ही PSI सिलेक्शन झालंय तुमचं आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणे SCच्या मुलीमध्ये दुसऱ्या आहे म्हणे. मग मी म्हटलं सर काय बोलताय म्हटलं तुम्ही, माझा तर रिझल्ट आत्ताच गेला, मला काय वाटतं ते सेंट्रल PSIच्या एक्झाम बद्दल बोलताय. म्हटलं सर तो रिझल्ट मी कटले, म्हटलं मेरिटमध्ये कटले. म्हणे अहो मॅडम मी महाराष्ट्र PSI बद्दल बोलतोय म्हणे. म्हटलं असं का, म्हटलं खरंच सर, म्हणे हो. म्हटलं मी जाऊन चेक करन. मग मी चेंज केलं लगेच, डोक्यावर रुमाल घेतला, कडक उन्हाळ्याचे दिवस आणि ते हॉस्टेल पासून बेगमपुरा यायचं म्हटलं 1-1.5 किलोमीटर उन्हातानात आले. पहिले कॅफीला गेले, म्हटलं ते माझा रिझल्ट चेक करा बरं, म्हटलं आमकमक. त्यांनी रिझल्ट चेक केला, खरंच रिझल्ट आला होता. फायनली मी PSI झाले होते. आणि मी म्हटलं भाऊ एक प्रिंट काढून द्या, पुरावा. म्हटलं एक प्रिंट काढून द्यायची. मग ती प्रिंट काढली आणि पहिला फोन लावला पप्पाला. पप्पा ते गेले होते एका लग्नामध्ये, एका नातेवाईकाचं लग्न होतं. आई वडील म्हणजे ते गावातल्या पोराचं लग्न होतं, तर ते वराड गेलं होतं लग्न लागायला एका गावामध्ये. आणि मग जेवणाचा टाइम 3-4 वाजता म्हटल्यावरती पंगत बसलेली, इकडून एक पंगत इकडून एक पंगत. जसं म्हटलं पप्पा आज काय धिंगाणा करायचं तो करा, तुमची पोरगी फुल अँड फायनल PSI झाली म्हटलं. मग आता पप्पा तर आनंदाश्रू, कारण की आता मला घर सोडून 3 वर्ष झाले होते पूर्ण. 2 वर्ष चान्स दिलेला, पण मला 3रं वर्ष पूर्ण झालं होतं. आणि सगळ्यांकडून पप्पाला निगेटिव्ह माझ्याबद्दल, इतके दिवस पुरीला बाहेर ठेवला, अमुक टमुक. त्यांचं एकदम अंतकरण भरून आलं आणि ते पंक्तीत असं उठून उभे राहिले आणि डोळ्यातून अश्रू, कानाला फोन. सगळ्याला वाटलं बा काही बरं वाईट घटना तरी घडली. बरं म्हणजे लोक वाईट जास्त वाटतं बा, कोणी काही गेलं का काय. मग सगळे म्हणायला लागले बा काय झालं भाऊसाहेब काय झालं काही नाही म्हणे भाऊ आपली पल्लू म्हणे PSI झाली म्हणे. तर PSI झाली म्हटल्यावर आता पूर्ण गाव, आता सगळ्याला थोडीच आनंद होत राहतो. काहीला खुशी झाली, पण 80% लोकांना दुःख झालं, वाईट. की लोकांना वाटत होतं PSI होणं काही जोक थोडीच आहे, 1-2 वर्ष राहीन बाहेर हिंडण फिरण येईन वापसच येईन बघ गावामध्ये. मग मम्मी पप्पा मला सांगत होते की रिटर्न जाताना जेव्हा ते गाडीत होते, गाडी म्हणे एकदम शांतता, कोणी काही बोलूच नाही राहिलं. वराड जाताना एकदम नाचत कुदत आलेलं वराड, सगळ्यांचा हसी मजाक सुरू. टेम्पोत आपले तेव्हा काय बस थोडीच होतात, ट्रक टेम्पो मध्ये वराड यायचं गाव साईडला. म्हणे एकदम म्हणजे याचं कोणी मेल्यासारखी शांतता, कोणीच काही बोलू नाही राहिलं. मग आपला छोटा अँड्रॉइड फोन, त्याच्यात काही आपले नातेवाईकाचे नंबर सेव्ह. मग आपण लगेच पासून सुरू केला, सगळ्याला फोन करायचे म्हटलं आपण स्वतःहून. मग सगळ्याला फोन करून हा मी PSI झाले. मग ते शुभेच्छा वगैरे, हा थँक्यू लगेच तो कट, लगेच दुसरा नंबर. असं करत करत 4 वाजेपासून लागले होते मी. रात्री 8 लोक सगळ्याला फोन केले, सगळ्याला सांगू बा आपल्या म्हणायचं एक आपल्याला खुशी. आता काही असं हे नाही ना की बा फेसबुकवर टाकलं सगळ्याला माहित झालं. तर मी सगळ्यांना फोन करून सांगत होते, जे काही आपले हितचिंतक आहेत, नातेवाईक आहेत जवळचे, आणि आपल्या मनात कोणाबद्दलच कटुता नाहीये, आपण प्रेमच वाटतो. तर मी सगळ्यांना बा मनापासून सांगत होते की बा मी झालंय, माझं सिलेक्शन झालं वगैरे. आणि रात्री 8 वाजेपर्यंत ते फोनवर बोलू शुभेच्छा, ते डोकं जाम दुखायला लागलं. मग वडिलांचा फोन आला घरून पप्पाचा, म्हणे बाई तू ये ना म्हणे घरी, आम्हाला असं वाटतं तुला कधी भेटून कधी नाही असं झालं. म्हटलं ठीक आहे उद्या सकाळच्या बसने येऊन जाते म्हटलं पप्पा, कारण की 4-5 लेट झालं होतं ना खूप. म्हटलं उद्या सकाळी येते. मग सकाळी गेले बस स्टँडला, बस धरली आपली कन्नडची लालपरी. आणि मग जसा का गावचा रस्ता सुरू झाला, एकदम म्हणजे काय ते आनंद अश्रू, असं वाटलं की आपण ह्या रस्त्यानं घर सोडलं होतं. आणि सगळ्यांचे प्रश्न होते की बा ज्या पोरीचं लग्न करायचं तिला तुम्ही घराच्या बाहेर पाठवते शिकायला, आता
हिच्या बरोबरीच्या पोरींना 2-2, 3-3 लेकर आले ना, आता तुम्ही हिला आत्ता शिकायला पाठवताय. तर तो गावचा रस्ता सुरू झाला तर एकदम मला आवरतच नव्हतं, असं एकदम असं भरून आलं होतं. आणि मग कन्नडला बस स्टँडला पोहोचले. चुलत भावाला फोन केला, म्हटलं मला घ्यायला ये. तो मोटरसायकल घेऊन आला. मग परत ते 2 किलोमीटर अंतर पार असं मला जडजड वाटायला लागलं, एकदम भरून आलं होतं. आणि सगळं गाव म्हणजे काही लोक, जो आमच्या गावचा एंट्री पॉइंट आहे तिथं थांबले होते बा माझा सत्कार करायसाठी. किंवा बा गाडीवरून उतरले, पप्पा आई वडील दिसले, वडिलांच्या गळ्यात जाऊन पडले अशी, म्हणजे मला कंट्रोलच होत नाही, इतकं रडले आम्ही. 5-10 मिनिट रडलो जोर जोरात असं. आणि मग शेजारच्या विहारामध्ये नेलं, तिथं आम्ही पूजा वगैरे केली, माझा सत्कार झाला. काही विद्यार्थी आले होते तुमच्यासारखे, तर त्यांना सगळ्यांनाच म्हणजे आनंद का झालं, ऑफिसर झाली म्हणून. आणि मग असा तो क्षण, म्हणजे ते म्हणतात ना की आपण सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो, पण आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद विकत नाही घेऊ शकत. तो फक्त आपण कष्टानेच कमवू शकतो. म्हणजे ते काय, आपण 3 वर्ष जे घर सोडलं होतं, बाहेर आले होते, ते सगळे दिवसाचं म्हणजे काहीतरी चीज झालं होतं. मग जे लोक नाव ठेवणारे होते, जे म्हणत होते ना 5 दिवस 4 काही दिवस बाहेर राहीन येईन वापस, ते काय म्हणत होते, आम्हाला माहितच होतं पल्लवी होणारच आहे, ती पहिल्यापासून हुशार आहे, ती पहिल्यापासून हुशारच आहे, आम्हाला माहित होतं ती होणारच आहे म्हणून. ठीक आहे, म्हणजे काही लोकांच्या न कळत आपल्या आई वडिलांच्या तर आपल्याकडून कळत अपेक्षा असतात, पण काही लोकांच्या न कळत पण आपल्याकडून अपेक्षा असतात. काही लोकांना चांगलं वाटत असतं आपण सक्सेस झालो तर. तो काय म्हणते, ते खूप आनंदाचा दिवस असतो जेव्हा आपलं सिलेक्शन होतं. खूप कष्टातून आपण आलेलो असतो, किंवा जो काय आपण 2-4 वर्षाचा जो काय स्ट्रगल असतो तो जेव्हा म्हणजे काय म्हणतो तो फळाला येतो, तर तेव्हा जो आनंद होतो तो खरंच आपण नाही विकत घेऊ शकत. आणि मग त्याच्यानंतर काय, पहिला सत्कार मग माझा यांनी ठेवला. मी इथली विद्यार्थिनी नाही बरं, रिलायबलची विद्यार्थिनी नाहीये मी. यांनी मला सत्काराला बोलवलं, म्हणजे यांनीच माझा पहिला सत्कार केला. आणि मग मला बोलवलं. मला असं वाटतं की औरंगाबादचे आम्ही किती विद्यार्थी होतो, 9-10 मुलं होते आणि मुलगी मी एकटीच होते सिलेक्शन झालेली. कारण की माझा बॅच अशी आहे की सगळ्यात छोटी बॅच आतापर्यंतची. आता मला वाटतं 118 का 19 बॅचेस झाल्या PSIच्या, जेव्हापासून PSI सुरू झालं, PSI पोस्ट. तर माझी 114वी बॅच आहे. तर आतापर्यंतची सगळ्यात छोटी बॅच, आणि जेवढी छोटी बॅच तेवढे टॅलेंटेड PSI माझ्यासारखे. तर मग इथं सत्काराला बोलवलं, तेव्हा सगळे मुलं होते, त्याच्यात मी एकटीच मुलगी होते. सत्कार वगैरे केला, आम्हाला जरा पार्टी दिलेली होती. मग इकडे बाजूच्या हॉटेलला मला जेवण ठेवलं होतं, छान जेवण वगैरे केलं. आणि मग त्या दिवशीपासून मग मला फोन यायला सुरुवात झाली. असं थोडं नाव लोकांना माहित झालं, बा अमकी पोरगी आली. मुलींचं प्रमाण कमी होतं ना. माझा बॅच मध्ये बघा 54 मुलींचं सिलेक्शन झालेलं फक्त. त्याच्यापैकी इकडचा औरंगाबाद विभागातली मीच होते समजा. तर त्या दिवशी पण मी एकटीच मुलगी होते. आणि तेव्हा शाळेमध्ये भाषण वगैरे करणारी पोरगी मी. पण त्या दिवशी त्यांनी मला रिक्वेस्ट केली का तुम्ही स्टेजवर जाऊन बोला. मी टाळलं जरा, म्हटलं नको. आणि मग जेवण वगैरे झालं, घरी गेले मी. मग त्याच्यानंतर मला सारखे मग न्यूजवाल्यांचे फोन, त्याच्यानंतर मग मला जे बऱ्याच ठिकाणी सोशल प्रोग्राम मध्ये माझा सत्कार वगैरे झाला. आणि मग नंतर काय झालं की 5 ऑक्टोबरला 2015ला आम्हाला ट्रेनिंगची ऑर्डर आली. मेडिकल वगैरे झालं इथं SP ऑफिसला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ट्रेनिंगला गेलो. आणि ट्रेनिंगला आपण गेलो, आपला पगार सुरू होतो. आणि म्हणजे आमचा बॅच पहिली अशी लकी बॅच आहे की सिलेक्शन नंतर 4 महिन्यात लगेच आम्हाला ट्रेनिंगला बोलवलं. नाहीतर ते 1-1 वर्ष घरी बसवतात, 1-1 वर्ष 6-6 महिने. लाईक मी समजा 20 मेला रिझल्ट आला आणि 5 ऑक्टोबरला म्हणजे 4-5 4.5-5 महिने एवढे गेले समजा. आणि मग काय आपलं पगार वगैरे सुरू झाला. तिथे गेल्यावर मग युनिफॉर्म घालायला भेटला, आपलं माप वगैरे घेतात, ट्रेनिंगचं सगळं साहित्य देतात. म्हणजे ते दिवसच खूप आनंदाचे. तुम्ही पण भविष्यामध्ये ते एन्जॉय करशाल. आणि माझ्या अशा होप्स आहेत का तुम्ही बी तिथपर्यंत जावा. म्हणजे जे तुमचं चॉईस असेल, कोणाला PSI व्हायचं असेल, कोणाला STI, कोणाला DYSP, म्हणजे प्रत्येकाचे स्वप्न वेगवेगळे आहेत. पण आनंद तर तोच असतो ना, है की नाही. तर सगळ्यांनी ते दिवस उपभोगण्याचा किंवा घेण्याचा प्रयत्न करा. आणि सांगायचं म्हणजे हेच की बरेच लोकांचे गैरसमज आहे. अजूनही माझ्या नातेवाईकांपैकी कोणाला असं वाटतं की माझ्यासाठी पैसे भरले, मी नोकरी लागले तर. म्हटलं
म्हटलं बाई इथं खाण्यापिण्याचे वांदे होते. हा ना, की जो माणूस 5,000 रुपये कर्ज काढून पोरीला शिकायला पाठवतोय आणि तो माणूस कुठे जाऊन पैसे भरण. म्हणजे लोकांचे इतके विचित्र लोक आहे. म्हणजे मी सक्सेस झाले म्हणजे माझे टॅलेंट नाहीये, माझ्या वडिलांनी पैसे भरले आणि पैसे काही तिथं काही लाखांनीच पैसे लागल ना. ज्या माणसाने कधी लाख रुपये पाहिलेच नाही, जो 5 आणि 2,000 रुपये लोकांकडून व्याजाने घेतो, तो कोणते पैसे नेऊन भरणार आहे. म्हणजे असे लोक विचित्र आहे. म्हणजे आपण सक्सेस झाल्यावर बी लोकांना डाऊट असतो. तर आई वडिलांची बिचाऱ्यांची एवढी गरिबी होती की असे एवढे वाईट दिवस होते की कधी मला माझं लहानपण आठवतंय की भाजीला तेल नसायचं, चहाला साखर नसायची, इतकी वाईट परिस्थिती. 2 ड्रेसवर पूर्ण शाळा झाली. हाईट वाढत होती पण स्कर्टची साईज थोडीच वाढणार आहे. तिचं दरवर्षी मी शिलाई काढत होते का नाही, बहुत 10वी झाली पाहिजे, 8वी झाली पाहिजे म्हणून. इतके वाईट दिवस. आणि लोक म्हणतात की बरेच, आता काही लोक काय म्हणतात, SC कॅटेगरी मध्ये म्हणून सिलेक्शन झालं. घरी बसून सिलेक्शन होतं का? मेहनत घेतलीच असेल ना. आणि माझा वेळेसचा रिझल्ट आजही चेक करा, सगळ्या मुलींचा रिझल्ट लागलाय 160 वरती. 2014चा PSI चेक करा, 195 मार्क आहे मला. मुलांपेक्षा जास्त मार्क, 35 मार्काची मी लीड घेतली आहे. आणि लोक म्हणतात कॅटेगरीत असल्यामुळे लागली. म्हणजे मी म्हणते ना की आपण सिलेक्ट होतो ना, आपलं स्ट्रगल आपल्याला माहित असतं. तो एक चांगला शेर यार, मला आठवत नाहीये, मी सोशल मीडियावरच बघितला. किसी ने मेरे पाव के छाले नहीं देखे, पहिली लाईन मला आठवत नाहीये. खूपच सुंदर 2च लाईनी त्या. येते का कोणाला? किसी ने, शेवटचीच लाईन मला लक्षात आहे 2 नंबरची. हा, किसी ने मेरे पाव के छाले नहीं देखे. म्हणजे तुम्हाला माझी तरक्की दिसतीये पण माझ्या पायाला जे छाले पडले ते तुम्हाला दिसलेच नाही ना. म्हणजे मी मेहनत घेतली ती तुम्हाला दिसली नाही, तुम्हाला फक्त माझं सक्सेस दिसतंय. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की बा किती चांगलं आयुष्य आहे, हाय की नाही, मॅडमचा किती रुबाब आहे वगैरे वगैरे, पण त्या मागचे कष्ट नाही दिसत. म्हणजे ते लोक, आजही लोकांना असं वाटतं अरे तिचं लक होतं म्हणून लागली. लक, तुम्ही लोक विश्वास करता की नाही माहिती नाही मला, पण मी तर नाही करत. मला तर मेहनतच, मी तर 99% मेहनतीलाच देईन. ठीक आहे, 1% मी लक मानू शकते, पण 99% तुम्हाला मेहनतच करावी लागते, त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये. आणि ते म्हणतात ना, यशाचा कोणताही शॉर्टकट नाही. आणि सिलेबस कितीही मोठा असला तर माणसाच्या मेंदूपेक्षा मोठा नाहीये, हे आपण लक्षात ठेवायचं. किती मोठा असू दे सिलेबस, आपल्या मेंदूपेक्षा मोठा नाहीये. माणसापेक्षा, म्हणजे माणसाच्या मेंदूपेक्षा मोठा काहीच नाहीये. आपण सगळं काही करू शकतो, फक्त ते ना आपल्यामध्ये करायची ना इच्छाशक्ती पाहिजे. आणि फक्त इच्छाशक्ती असून चालत नाही, इच्छाशक्तीला कृतीची जोड द्यावा लागते. माझी खूप इच्छा आहे मी DYSP बनावं, अभ्यासाचा पत्ताच नाही, होणार आहे का? नाही होणार. तर त्याच्यासाठी तुम्हाला कृती करणंही गरजेचं आहे. तर घर सोडून आलाय, मला असं वाटतं की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातून आला असाल, हाय की नाही. बाहेरचे पण असतील ना, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जर विभाग जर सोडलं तर घर सोडतो आपण तेव्हा मी म्हटलं ना, कळत न कळत सगळ्यांच्या आपल्याकडून अपेक्षा असतात. आणि आपण सक्सेस होतो तेव्हा आपल्या फॅमिलीला खूप प्राऊड फील होतं आणि ते आपण शब्दात नाही व्यक्त करू शकत. आता सकाळी ना मी इकडे यायचं म्हटलं ना, मी पप्पाला रात्री सांगितलं तुम्हाला जर माझ्यासोबत यायचं असलं तर येऊ शकता. ते म्हटले तर मी तुझ्यासोबत नेहमी येतो, तू ताईला घेऊन जा, मोठी बहीण आलेली घरी, ताईला घेऊन जा म्हणे. ताईने त्यांनी काही आवरलंच नाही, गाडी आली, मला मी तयारी करून निघाले. मग पप्पाचे बडबड सुरू झाली, मला जायचं होतं, मला वाटलं पोरगी जाईन, यांना काही व्हॅल्यू नाही म्हणी, यांना काय कळणार आहे PSI काय असतं काही नाही. मोठ्या बहिणीला म्हणे, हिला काय जाता नाही आलं का आपल्या बहिणीसोबत जाऊ म्हणून. म्हटलं जाऊ द्या, तिथं माझी एकटीचीच गरज आहे, पण तुम्हाला जर यायचं असलं तर मी घेऊन जाते बा. म्हणजे आपल्या घरातल्या लोकांना खूप छान वाटतं की जेव्हा आपल्या कुठेतरी आदर सत्कार होतो. आणि मग मी ट्रेनिंग नंतर पोलीस स्टेशन जॉईन केलं. म्हणजे आपलं सक्सेस झालो त्याच्यानंतर असं नाहीये की आपलं सगळं संपलं. नोकरी मिळवणं सोपं आहे, टिकवणं कठीण आहे. पुढे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने नोकरी पण करता आली पाहिजे, टिकवता पण आली पाहिजे. कारण की सगळ्याच ठिकाणी समविचारी लोक नसतात. ते म्हणतो ना आपण व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, का आपल्याला आपलं नाव कसं मिळवता येईल. महाराष्ट्रामध्ये किती PSI आहेत, बरेच असतील,
पण मला लोक नावानिशी ओळखतात. ज्यांनी मला पाहिलं नाहीये पण निदान नावाने तरी ओळखतात, पल्लवी जाधव नावाची कोणीतरी PSI आहेत. तर हे नाव आपण काय असंच नाही बनत ना. काय पल्लवी जाधव एका पोलीस स्टेशनला कामाला आहे, तिचं असंच नाव झालं की कामही तुम्ही तेवढं प्रामाणिकपणे करा, प्रामाणिकपणे करा. नुसतं दिवस काढायचे नाही, पगार सुरू आहे आपला, पाट्या टाकायचं काम नाही करायचं आणि दिवस काढायचं काम नाही करायचं. की जो आपल्याला पगार मिळतोय त्या पगाराच्या मोबदल्यात आपण काम किती करतोय ते पण महत्वाचं आहे. जालना जिल्ह्यामध्ये पहिली पोस्टिंग झाली, 3 वर्ष पोलीस स्टेशनला काम केलं आणि ट्रेनिंग मध्ये पण 1 वर्ष. असा कोणताच DI म्हणणार नाही का ही पोरगी एकाही गोष्टीत कमी म्हणून. कोणत्याही गोष्टीचं उदाहरण द्यायचं असलं तर माझं नाव दिलं जायचं. म्हणजे मला पहिल्यापासूनच असं मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करायची सवय. की ती सवय आपण सगळ्यांनीच लावली पाहिजे की प्रामाणिकपणाचं ना कुठेही नाव निघतं, त्याची किंमत होते. तिथं वर्किंग पण असतं, काम पण करावं लागतं. नुसतं ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंग मध्ये सगळंच येतात. झाडू मारायला लावतात, आपण PSI जरी असलो तरी आपण कॅडेट असतो. आपल्याला गवत काढायला लावतात, आपल्याला दगड उचलायला लावतात, म्हणजे झाडाला पाणी टाकणं, गवत काढणं, वर्किंग मध्ये सगळंच येतं. तर आपण कामात तर पहिलेच आपण शेतीत आपले चांगले ट्रेनिंग झाली होती वयाच्या 21 वर्षापर्यंत. तर त्याच्यामुळे आपण कामामध्ये कुठंच कमी नाही आणि ट्रेनिंग मध्ये पण नाहीये. आज पण माझ्या DI लोकांना माझ्याबद्दल प्राऊड फील होतं. ते मला आजही फोन करतात की पल्लवी तुझ्याबद्दल लोक सगळीकडे चर्चा करतात, बोलतात. आम्ही सांगतो की बा आम्ही तिला शिकवलंय, आमची कॅडेट होती. तर आम्हाला खूप चांगलं वाटतं. ते लोक जर इकडे आले तर मला फोन करतात, म्हणजे त्यांना इच्छा असते मला भेटायची. आता त्यांच्या हाताखालून लाखो विद्यार्थी झाले आतापर्यंत, PSI झाले, DYSP झाले. पण जर आपल्याला कोणीतरी विचारते तर समजायचं का आपण कमावलं. आणि पैसा अशी वस्तू आहे, पैशाविषयी माणूस कधी समाधानी होत नाही. तुम्ही कोटीनं कमवा, टाटा बिर्ला अंबानी आता ते थांबले का आता भरपूर आपले अब्जोनी संपत्ती, आता काही कमवायची नाही, सुरूच आहे त्यांचं. म्हणजे याच्यावरून हे समजायचं का माणूस कधी समाधानी होत नाही. त्याच्यामुळे पैशाला जास्त महत्व नाही द्यायचं. पैसा गरजेचा आहे पण प्रमाणापेक्षा जास्त पैशाला महत्व नाही दिलं पाहिजे. आपला प्रामाणिकपणा पण आपण जिवंत ठेवला पाहिजे आणि आपण आपल्याला जो मोबदला मिळतो त्या मोबदल्यात आपल्याला काम पण करता आलं पाहिजे. मी 3 वर्ष पोलीस स्टेशन केलं. जे काही माझ्याकडे गुन्हे यायचे त्याच्यापैकी मी 5 गुन्ह्यात कन्व्हिक्शन मिळवलं. त्याला ते सांगता नाही आलं कन्व्हिक्शन म्हणजे काय असतं, तुम्हालाही माहित नसेल कारण की नवीन आपल्याला माहिती नसतं. पोलीस खात्यात जाईपर्यंत, फील्ड वर्क करेपर्यंत मला पण काही माहिती नव्हतं की नेमकं कन्व्हिक्शन वगैरे काय असतं म्हणून. हे आपण अनुभवातूनच शिकतो, कामातून शिकतो, करत करत शिकतो. कन्व्हिक्शन म्हणजे एखादा गुन्हा तपासाला आला आणि त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला शिक्षा झाली म्हणजे ते कन्व्हिक्शन झालं. दोष सिद्धी म्हणतात त्याला. दोष सिद्ध झाला आणि त्या आरोपीला शिक्षा झाली. माझा एका रेप केस होती, एक 4 वर्षाची मुलगी जिच्यावरती बलात्कार झालेला. आरोपी 21 वर्षाची, मुलगी खूप छोटी होती. पण ती मुलगी अशी खूपच काय म्हणतो आपण तिला, बोल्ड म्हणू शकतो आपण, एकदम बोलणारी, लक्षात ठेवणारी आणि अशी खूप चंट हुशार. तिनं असं छान तिला मी शिकवलं, तिचे स्टेटमेंट व्यवस्थित घेतले, पूर्ण तपास केला आणि त्या आरोपीला 21 वर्षाची शिक्षा झाली. 21 वर्षाची शिक्षा झाली प्लस त्याला 1 लाख दंड भरायला लावला आणि 1 लाख जर दंड नाही भरला तर परत त्याला 3 वर्ष शिक्षा होईल. आणि मला माहिती तिचे काही अवकात नाही तो 1 लाख दंड भरा, म्हणजे तो 23 वर्ष म्हणजे तिकडेच म्हातारा होईल तो जेलमध्येच. त्याच्यानंतर एक मर्डर केस मध्ये मला कन्व्हिक्शन भेटलं ज्याच्यामध्ये आरोपी हा जुनैल होता, 15 वर्षाचा. 18 वर्षापेक्षा जर लहान असत त्याला बाल आरोपी म्हणतात, बाल गुन्हेगार म्हणतात. तर त्याला पण शिक्षा झाली. ऍक्च्युली बाल गुन्हेगाराला बऱ्याच वेळेस शिक्षा नाही होत पण त्याच्यामध्ये त्याला शिक्षा झाली कारण की आपण तपास किती चांगला करतो, किती मनापासून करतो, त्याच्यामध्ये त्याला शिक्षा झाली. त्याच्यानंतर एक असंच रेप केस होते त्याच्यामध्ये बी बाल गुन्हेगार होता, त्याला पण शिक्षा झाली. आणि एक विनयभंग, छेडछाड म्हणतो आपण, त्याच्यामध्ये बी फक्त माझ्या साक्षीमुळं त्या आरोपीला शिक्षा झाली 3 वर्षाची. तर हे असं आपण जर काम मनापासून केलं तर त्याचा आपल्याला रिझल्ट भेटत असतो. त्याच्यानंतर मी 2 वर्ष दामिनी पथकाची, महिला सुरक्षा पथकाचं मी इन्चार्ज म्हणून काम केलं आणि मला असं वाटतं की त्या दामिनी पथकामुळेच मी महाराष्ट्रभर पोहोचले कारण की मी खूप मनापासून काम केलं. शाळा कॉलेजला व्हिजिट करायचं, तुमच्यासारखं विद्यार्थ्यांना गाईड करायचं. मुलीच्या काही प्रॉब्लेम असला, कोणी घरातून प्रॉब्लेम असू शकतो, कॉलेजच्या ठिकाणी, शाळेच्या ठिकाणी, तर त्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. पूर्ण नंबर असं वाटून दिले होते. कधीही फोन यायचा, रात्री 1-2 दिवसा कधी फोन आला का निघायचं. एक गाडी होती मला लाल दिव्याची, 4-5 कर्मचारी सोबत. म्हणजे असं नाही का बाबा ठीक आहे येतो उद्या पाहू उद्या, नाही. आता फोन आला तर आता गेलंच पाहिजे. आपल्याला काय चालत जायचं नाहीये ना, आपल्याला सरकारने गाडी दिली एकासाठी, कामासाठी दिली आहे. तर असं काम करायचं. कोविडमध्ये मी 25-30 बालविवाह थांबवले.
25-30 बालविवाह थांबवल्यामुळे सखी सह्याद्री चॅनलनं माझी दखल घेतली. माझा 5 मिनिटाचा इंटरव्ह्यू त्यांनी त्यांच्या टीव्हीवरती दाखवला की म्हणजे तुम्ही जर काम केलं तर त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळतो. फक्त आपण मनापासून काम करायचं, फळाची अपेक्षा ठेवायची नाही, फळ भेटत राहतं आपल्याला. तर सांगायचं हेच आहे की अशक्य असं काहीच नाहीये. म्हणजे जर माझ्यासारखी मुलगी होऊ शकते तर तुम्ही पण होऊ शकतात. मी काही तुमच्यापेक्षा खूप वेगळी नाही का तुमच्यापेक्षा जास्त 2-3 ग्राम मेंदू जास्त आहे मला, असं काहीच नाहीये. म्हणजे आपण सगळे करू शकतो, फक्त कॉन्सन्ट्रेशन. आताच्या काळात काय झालंय, मोबाईल आलाय सगळ्यात मोठा आपला दुश्मन, शत्रू. आपण कितीही ठरवलं ना, हा मी 5 मिनिटात आता बंद करा ना, ते 5 मिनिटाचा तो 6व्या मिनिटात जातो. हा ठीक आहे आता 10 मिनिट फक्त. आणि ते कधी तुमचं इकडं वरती इतकं हे निघून जातं, 1-2 तास निघून जातं तर कळत नाही. त्याच्यामुळं शक्यतो आता तुम्ही विद्यार्थी म्हणूनच अभ्यास करा. उद्याचे तुम्ही अधिकारी होणार आहात. तर जे काही तुम्ही टार्गेट समोर ठेवले, तुमचं स्वप्न समोर ठेवलंय, ते मिळेपर्यंत सोशल मीडियापासून दूरच राहा. मी कुठे पळून नाही चालले. म्हणजे बरेच लोक काय करतात, थोडा वेळ भेटला, मी आता थोडे इंस्टाग्राम उघडून पाहून येतो. तो पाहिला जातो, मग तो एक रील पात तिथंच 1 तास होऊन जातो. म्हणजे आपला वेळ वाया जातो. आणि सध्याच्या काळात हा वेळ आपल्याला खूप महत्वाचा आहे. आणि तर बरेच लोक म्हणतात की लवकर रिझल्ट येत नाही. ठीक आहे, तुमच्यामध्ये तुम्ही ठरवलंय ना तुम्हाला करायचंय, मग तुम्ही बाकीच्या लोकांचा कशाला ऐकताय की बा इतकेच वर्ष लागल, तितकंच वर्ष लागल. तुम्ही 2 वर्षात पण रिझल्ट काढू शकता ना. पण मग तेवढी मेहनत तुम्हाला घ्यावा लागेल. आणि कधी पण हे लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण एखाद्या पदासाठी अभ्यास करतोय, आपण टाइमपास करताना हे लक्षात ठेवायचं की आपला कॉम्पिटिटर तिकडे तयारी करतोय, अभ्यास करतोय रिडिंग मध्ये, तो जागी आहे, हे लक्षात ठेवायचं आपण. आणि आपल्याला जागा किती लागतात, एका व्यक्तीला एकच जागा लागते ना का 4-5 लागतात, एकच लागते. आपण आपलं एक टार्गेट व एक जागा आपली फिक्स आहे हे समजून तयारी करायची. आता मला माहिती नाही तुम्ही किती लोकांनी इथं ऍडमिशन घेतलं किंवा नाही घेतलं, पण ज्या लोकांना समजा सुरुवातच करायची आहे आणि बेसिक माहीतच नाही काही, तर मी सांगितलं ना, तर माझे काही क्लास नव्हते. मी म्हटलं ना 6 महिने लागले की सिलेबस काय काय हे माहिती व्हायला. तर आपल्याला काय सिलेबस आहे काही नाही, जर हे आणि बेसिक शिकायचं त्यासाठी क्लास गरजेचा आहे. जर तुमची खरंच आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर लावा क्लास, नाही तर परिस्थिती नाहीये, उगाच आई वडिलांना कर्जबाजारी करून लावायची गरज नाहीये. तुमची आर्थिक परिस्थिती आहे तर तुम्ही क्लास लावा, जेणेकरून तुम्हाला बेसिक ते शिकायला मिळेल. आता माझ्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं माझी परिस्थिती नव्हती, मला क्लास वगैरे काही माहिती नव्हते, त्याच्यामुळे मी याचं त्याचं पाहूनच ऐकून सुरू केलं होतं. पण आताच्या काळामध्ये गरजेचं आहे, तुमची घरची आर्थिक परिस्थिती खरंच चांगली असेल तर तुम्ही क्लास लावा, जेणेकरून तुम्हाला लवकर ग्रीप मिळेल. म्हणजे माझ्यासारखं नाही होणार. बाकी कोणाचा काही प्रॉब्लेम? मी एकदा बोलायला लागले का खूप बोलते मी, तेवढी माझ्यात खूप स्टॅमिना आहे. काय विचारायचंय विचारू शकतात, काही पण अभ्यासाविषयी असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट विषयी असेल किंवा इतर असेल. PSI नंतर कामाला पाहिजे, लॉ आहे सगळे, IPCA, CRPCA, मुंबई पोलीस ऍक्ट. कारण की आपल्याला PSI झाल्यानंतर त्याच्यावरच काम आहे आपलं, सगळं कायद्यावरच आहे. की तुम्ही लॉचा चांगला अभ्यास केला तर तो तुम्हाला भविष्यातही काम येतो. आपल्याला रिटायरमेंट पर्यंत आहे मग तो लॉ. काय काढून टाकले मग पोलीस मधून मी काढून टाकतील, मग पोलीस डिपार्टमेंट कशावर चालेल, कोर्ट कशावर चालेल? काय ट्रेनिंग मध्ये शिकवणार आहे? ट्रेनिंग मध्ये तर आहेच, ट्रेनिंग मध्ये आम्हाला पण होते ना. काढून टाकले, त्याच्याऐवजी काय ऍड केलं मग? सायन्स ऍड केलं. अरे यार, मला अजिबात नाही आवडत सायन्स. मला न आवडणारे विषय इंग्लिश, सायन्स नको वाटायचे मला. रिजनिंग माझं चांगलं होतं, मॅथ नाही आवडायचं, शाळेपासूनच नाही आवडत. आणि शाळेत असताना एक गैरसमज होता, जेव्हा आपली ही असते ना एक्झाम, तर इंग्लिशचा समजा उद्या पेपर आहे, गणिताचा आहे, तर गैरसमज होता इंग्लिश गणितचा काय अभ्यास करायचा, म्हणजे बाकीच्या विषयात आपण वाचतो ना, असं वाटतं इंग्लिश गणितचा काय अभ्यास करायचा, अभ्यास नाही यायचं, काही नाही, मार्क काही नाही, कसं तरी पास पुरते. आणि इकडं PSIच्या वेळेस जे म्हटलं ना,
मराठीवर टार्गेट ठेवलं, मराठीत आउट ऑफ मार्क मिळवले, मराठीमुळेच मेन्स पास झाले आणि मराठीमुळेच PSI झाले समजा. तेव्हापासून मला मराठी भाषेचा लय अभिमान वाटायला लागला. असं वाटतं मराठी व्याकरण नसतं तर आपलं काही खरं नव्हतं, आपल्या तिकडं घरी वाजा गाजा झाला असता. त्याच्यामुळं खरं मराठीमुळे म्हणजे मी तेवढा पहिल्यापासून माझं मराठी व्याकरण चांगलं पण होतं आणि मी मेन्सच्या वेळेस पण त्याला प्राधान्य दिलं आणि त्याच्यानुसार त्याचं मला फळ पण भेटलं, सक्सेस झाली समजा मराठीमुळं. जोरात बोल ना. येस येस येस, आजही समाजाची तीच मानसिकता आहे. तुला सांगते मी एक म्हणजे मला लग्नासाठी स्थळ बघताना खूप वाईट अनुभव आला. म्हणजे एकीकडे आपण इतकं स्ट्रगल करून इथपर्यंत येतो, इतकी मेहनत घेतो आपण, हा, कारण की फिजिकल इकडे एक्स्ट्रा ऍड म्हटलं तरी चालत बाकीच्या डिपार्टमेंट पेक्षा. हा, आणि लग्नाच्या वेळेस लोक म्हणतात की PSI पोरगी नको, काऊन की यांना काय पाहिजे असतं, मुलगी म्हणजे ऑफिशियल जॉब करणारी असावी आणि डोक्यावर पदर घेणारी असावी आणि हे काम कर ते काम कर म्हणल्यावरती हो म्हणणारी असावी. आणि पोलीसवाली म्हटल्यावरती तर ही तर जास्तच आगाव असन. मी पहिल्यापासून आगावच आहे, त्यात माझं सगळीकडे नाव झालंय, त्याच्यामुळे मी जास्त आगाव असन बा. माझं इतकं नाव झालंय म्हणजे मी जास्त आगाव आहे. किंवा मग हिला जास्त कायदे माहित राहत्या, ही पोलीस स्टेशनच गाठवण आपल्याला, ही लोकांच्या मनात भीती आहे, आपल्याबद्दलची ही भीती आहे. पण आता काय आपणच त्यांना अवेअर करू शकतो या गोष्टीपासून. आणि ते काही काही लोकांचं म्हणतो ना आपण, लोकांचा मेंदूत जाऊन नाही सांगू शकत. म्हणजे लोकांचं काय झालं, ते पूर्वग्रह दूषित झाले, नको बा पोलीसवाली नकोच. म्हणजे मला बऱ्याच मुलांनी मला चॉईस केलं, होकार दिला लग्नासाठी आणि त्यांचं घरी पोरांच्या आई म्हणायच्या नको बाबा पोलीसवाली नको, नोकरीवाली पाहिजे पण पोलीसवाली नको, म्हणजे पगार तर पाहिजे पण आपल्या आज्ञेत राहिली पाहिजे. असं असं लोकांचा समज आहे आजही महिलांच्या बाबतीत, की मुलींना एक्स्ट्रा नाही बोललं पाहिजे. सून म्हणजे कसं, उठ म्हणलं की उठली पाहिजे, बस म्हणली बसली पाहिजे, जसं काय यांच्या बापाची प्रॉपर्टीच आहे. आणि माझा ह्या गोष्टीला पहिल्यापासून कडाडून विरोध आहे आणि मी असंच वागते सगळीकडं. जिथं जिथं ह्या गोष्टी येतात ना, मला असं वाटतं की मुलगा मुलगी समान आहे. की आजही ग्रामीण भागाकडे बघतो आपण, लॉकडाऊन मध्ये खूप सारे बालविवाह झाले. मला जेवढे माहीत झाले माझ्या जिल्ह्यामध्ये तेवढे मी थांबवायचा प्रयत्न केला, अवेअरनेस केला त्या बाबतीत. पण आपल्या नकळत बरेच विवाह झाले असतील, बालविवाह. तर मला असं वाटतं आजही आपण पालकांना सांगितलं पाहिजे, आम्हाला फक्त मुलांच्या आपल्या भावाच्या प्रॉपर्टीमध्ये आपण हक्क मागतो का, नाही मागत. आणि आपल्याला गरज नाही वाटत, आपल्याला लय मोठं मन आहे, आपल्याला असं वाटतं की आपल्या भावाचं चांगलं राहिलं पाहिजे. सगळी प्रॉपर्टी त्याला कधी देत, फक्त जेवढं स्वातंत्र्य तुम्ही त्याला देताय तेवढंच आम्हालाही द्या. आमच्या जन्मापासून जोपर्यंत आम्ही तुमच्या घरात आहोत तोपर्यंत त्यांच्या एवढं आम्हाला स्वातंत्र्य द्या आणि त्यांच्या एवढं आम्हाला शिकवा. याच्यापेक्षा जास्त काय मागणी असते आपल्या मुलींची, आहे की नाही. पण आजही कसं आहे की मुलींच्या लग्नावरती 10-20 लाख खर्च झाला तर चालतो आई वडिलांना, पण तिच्या शिक्षणावरती तिची जर कुठं 10,000 जरी फीस भरायची असली तर कानकूच करतात आपलेच आई वडील. काय करायचं बा पोरीचं. आता मी तुम्हाला माझी गोष्ट सांगते, ठीक आहे. तर मी जोपर्यंत PSI होत नाही तोपर्यंत काय होतं, 2-4 वर्षात हिंडून फिरून वापस येईन. औरंगाबाद सारख्या शहरात राहती, कोणासोबत फिरत असं माहिती नाही, लोकांचे बोलणंही सांगते बरं मी. पोरगी किती शिकली तर तिला धुणं भांडेच करायचे, पोरगी नोकरीला बी लागली तर तिला धुणं भांडेच करायचे, घरातलं काम करायचंच आहे. हा, हे असं म्हणजे लोक बोलायचे. त्याच्यानंतर काय सांगायचं होतं मला विसरले बघा मी. म्हणजे लोकांचा हा समज आहे. तर मला हे सांगायचंय की बा जेवढं स्वातंत्र्य तुम्ही मुलाला देताय, शिक्षणावरती जेवढा मुलांचा खर्च करा तेवढा मुलींचा पण करा. म्हणजे सुधारणा झाली आहे बरीच, असं नाहीये का झालीच नाहीये. 50% तरी सुधारणा झाली असेल मुलींच्या बाबतीमध्ये, 50% अजून बाकी आहेत. म्हणजे गावच्या साईडला अजूनही मुलींचे बालविवाह होतात किंवा 10वी-12वी नंतर नाही शिकवले जात, किंवा ठीक आहे मग ग्रॅज्युएशन झालं संपलं तर तिचं लग्न लावून देऊ, तर मग आपली मुलगी पायावर उभी राहिली पाहिजे, अजूनही ही लोकांच्या डोक्यात येत नाहीये. आणि मी ते सांगितलंच ना, माझ्या वेळेस पण तीच कंडिशन होती की सगळ्यांना असं वाटायचं की हा जे सांगायचं होते मूळ मुद्दा
की बा लोकांचे काय होतं, तुम्ही पोरीला PSI केलं, तुमचा काय फायदा होईल याच्यामध्ये? म्हणजे बा पोरगा असता तर तुमचा फायदा झाला असता. म्हणजे म्हणजे लोक किती विचित्र आहे बघा. पोरीला PSI केलं, काय फायदा आहे तुमचा? लोकांच्याच घरी जाणार आहे. पण मग माझे पप्पा त्यांना सांगायचे की ठीक आहे, पोरगी आहे, पोरीला PSI केलं, पोराला मी करू शकत नव्हतं असं काही नाही, पण त्याचं मेंदू नाही चालत ना. तिला जर आम्ही सपोर्ट करू शकतो तर त्याला पण करू शकतो, पण त्याची तेवढी कुवत नाही ना, तो नाही करू शकत. त्याला मी कधी नाही म्हटलंय, तो तो तयार नाही करायला. आणि मग अजून पप्पा म्हणायचे, म्हणजे ते अजूनही म्हणतात की बा माझा फायदा काहीच नाहीये, मला फायदा नकोय, मी फायदा मिळेल म्हणून मी काही पोरीला हे नाही केलंय, ती फक्त तिच्या पायावर उभं राहावं म्हणून मी तिला सपोर्ट केलाय. आणि माझे वडील एक म्हणतात अजून, ते खूप चांगलं वाक्य आहे की बा मी फायदा तोटा बघितलेच नाहीये, ती कुठेही गेली पण तिचा बाप म्हणून माझी ओळख नेहमी राहणार आहे. मला काय पाहिजे अजून? तिच्या नावाच्या पुढे बाप म्हणून माझं नाव लागतंय, तोच माझा फायदा आहे ना. तिच्या पगारासाठीच थोडीच मी तिला शिकवलंय, एक ऑफिसर बनवलंय. तिचा बाप म्हणून माझी ओळख मी मरेपर्यंत मिटणार नाही, ती कायमस्वरूपी राहील. ती जोपर्यंत हयात आहे, मी माझ्या नावापुढं बापाचं नाव लागलंय, तीच त्यांची, माझी तीच कमाई आहे, मला अजून काही पाहिजे नाही. म्हणजे इतके लोकांचा, पण ते एवढा मेंदू थोडीच असतो लोकांचा की त्यांना ते समजल. त्या वाक्याचं त्यांना, म्हणजे तो जो शब्द आहे किंवा ते जे वाक्य, त्याची ती गहनता त्यांना लक्षात येत नाही ना. अजून असं म्हणायचे की पोरी किती बी शिकल्या तर धुंड, त्यांना भांडेच घासायचे, भाकरीच थापायच्या, भाकरी बाजरीच्या भाकरी थापून करायला लागते ना, बाजरीच्या ज्वारीच्या. तर म्हणायचे गावातील लोक पप्पाला पाहून, अरे पोरी किती बी शिकल्या तर भांडे म्हणजे भाकरीच थापायच्या आहे. तर पप्पा म्हणायचे, ज्या हाताने ना भाकरी थापू शकते त्या हाताने माझी पोरगी रिव्हॉल्वर पण चालवू शकते, एवढ्या काबिल मी तिला बनवलंय. आणि खरं तेच झालं, पोलीस ऑफिसर झाले, रिव्हॉल्वरही चालू शकते ना. आजही मी 10-20 लोकांच्या भाकरी तर एका तासात थापते. म्हणजे कमी नाहीच आपण कशामध्ये, मुलगी म्हणून कशामध्येच कमी नाहीये. म्हणजे मी पैसेही कमवू शकते, मी भाकरी थापू शकते. आणि स्वयंपाक करणं आलंच पाहिजे प्रत्येक मुलीला. कशासाठी? लग्न झाल्यावरती लोकांना खाऊ घालावं लागेल म्हणून नाही, आपल्याला स्वतःला पण खावं लागेल ना. आपल्या स्वतःसाठी आपल्याला स्वयंपाक आला पाहिजे. म्हणजे मी या मताची आहे. ठीक आहे, तुम्हाला कामामुळे वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही एखादी मेड लावताय कामासाठी, ती गोष्ट वेगळी. आता माझं असं आहे की मला दुसऱ्याच्या हातचं जेवणच नाही आवडत, किती चांगलं बनवू द्या, मी स्वतःच्या हाताने बनवूनच जेवण करते. एक तर मम्मीच्या हातचं खाते, नाहीतर मग मी स्वतः बनवते. आता मी जिकडे राहते तिकडे मी स्वतः बनवून खाते. मला बरेच लोक म्हणतात, मॅडम तुम्ही एखादी बाई लावा ना. म्हटलं मी एकटी बाई आणि मी अजून एक बाई लावू स्वयंपाक करायला? म्हटलं मी काय 10-12 माणसाचं जेवण नाही खात, मी एक भाकर खाणारी पोरगी. मी एका मिनिटात एक भाकर थापून होती माझी. म्हणजे आपण, म्हणजे एक मुलगी म्हणून आपल्याला सगळं आलं पाहिजे. आपल्याला भाकर थापता बी आली पाहिजे, स्वतःला खाण्यासाठी, दुसऱ्याला खाऊ घालण्यासाठी सुद्धा आली पाहिजे. म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीत कोणावर ही अवलंबून नाही राहिलं पाहिजे, ना पैशासाठी, ना जेवणासाठी, ना कशासाठी. आणि आता ही काळाची गरज आहे. तुम्ही पण तुमच्या बहिणींना सपोर्ट करा असा, नाहीतर असं नका म्हणू मॅडम तर आमच्या बद्दलच नाही सांगा ना, पूर्णच सांगताय. नाहीये, तुमच्या घरी पण ज्या काही तुमच्या बहिणी असतील त्यांनाही तुम्ही तेवढा सपोर्ट करा. भविष्यात तुमच्या मुली होतील त्यांनाही तुम्ही सपोर्ट करा. की ती गरजची काळाची ना. आजकाल नुसतं नवरा नोकरी करतोय त्याच्या जीवावर खायचं असं काही नाहीये. 2 जण नोकरी करून आपण चांगलं जीवन जगू शकतो, आहे की नाही? एक जण नोकरी करतो तर आपलं काय पूर्ण होतं, खाणं पिणं पोटाचं भागून जातो. पण चांगलं राहायचंय, चांगले कपडे घालायचे, बाहेर फिरायला जायचंय, विमानानं प्रवास करायचा आहे, तर मग दोघांच्या पण नोकऱ्या गरजेचं आहे. तर बऱ्याच वेळेस काय होतं, एज्युकेटेड लोक, नोकरीवाली लोक पण काय म्हणतात, आम्हाला हाऊस वाईफच पाहिजे. काहून तर मग यांच्या घरामध्ये दिवसभर काम करायला. त्यांना माहितीये 10 रुपये लागले तर आपल्याकडेच मागायला येणार आहे. पण मला असं वाटतं की हा विचार कुठेतरी बदलायला पाहिजे. मुली घरातलं करू शकतात तसं बाहेरही काम करू शकतात. उलट घरात बसणाऱ्या लेडीज पेक्षा आम्ही जास्त काम करतो, आम्ही बाहेरही काम करतो आणि घरातही सगळं करू शकतो. तर आपण कुठेतरी ही संकल्पना बदलायला पाहिजे. मुलींच्या बाबतीत बदल होतोय. आता माझा जो काळ होता, समजा मी काही खूप लगे 1857च्या काळची नाहीये, पण समजा 10-12 वर्षापूर्वीचा, 10 वर्ष म्हणू शकतो आपण, कारण की मी 12ला घर सोडलं होतं. आता हा, आणि 8 वर्ष माझी पाहता माझं 8 वर्ष सर्व्हिस पूर्ण होईल 5 तारखेला, 5 ऑक्टोबरला. तर बऱ्याचपैकी बदल झालाय माझ्या नंतर माझ्या गावात. म्हणजे मी माझं गाव सोडणारी पहिली मुलगी होती गावातली.
आता माझ्यानंतर बऱ्याच मुलांना वाटलं असं, अरे ताई तर पीएसआय झाली, आपण निदान कॉन्स्टेबल तर हो, आपण निदान आर्मीत तरी जाऊ. बरेच मुलं मी तुम्हाला सांगते, काही कमी 7-8-10 मुलं माझ्या गावातले नोकरीला लागले. ऑफिसर कोणी झालं नाही अजून, मीच आहे. पण एक सुरुवात झाली गावातल्या लोक मुलींना पण बाहेर पाठवायला लागले. मला वाटतं 2-3 मुली माझ्या गावातल्या नर्सिंग करायसाठी गाव सोडून बाहेर गेल्या शिकायला. तर तो एक बदलच आहे की नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की शिवाजी महाराज जन्माला यावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला यावे, पण कुठं आपल्या घरात नको, शेजारच्या घरातच ठीक आहे. म्हणजे बदल हा आपल्यापासून सुरुवात केला पाहिजे ना. आपण लोकांवरच का डिपेंड राहायचं, आपण यांनी केलं तर मी करू. तर काही चांगल्या गोष्टीचा सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे असं मला वाटतं. बऱ्याच ठिकाणी होतोय बदल. आता मला वाटतं आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी बघायला मिळतात सोशल मीडियावरती, पण 100% बदल नाही झालाय. अजूनही आपण बदल करू शकतो ना. सुरुवात आपल्यापासून करायची, मग ती कोणत्याही बाबतीत असो, आपल्या घरातल्या महिला असो. अजून एक सांगायचंय मला की आपल्याही घरामध्ये जेवण बनवते बरोबर, तर आपण कधीच अप्रिशिएट नाही करत का बा जेवणात छान झालं. काही पैसे लागते का म्हणायला की आई आज भाजी चांगली झाली? खराब झाल्यावर कसं म्हणतो आपण, किती मीठ टाकले याच्यात, कळत नाही का तुला? चांगली झाल्यावर बी म्हणा ना का तू खरंच चांगलं केली. उद्या तुमच्या घरात बायका येतील, बायका म्हणजे एक तर त्यांना पण आपल्याला अप्रिशिएट करता आलं पाहिजे. ती घरात काम करते ना, तर तिला पण आपण अप्रिशिएट केलं पाहिजे की आज तू छान दिसतीये असं पण म्हणता आलं पाहिजे. तू आज छान जेवण बनवलं असं पण म्हणता आलं पाहिजे. बोलायला काही पैसे लागत नाहीये आणि उगाच खोटं पण नका तारीफ करू, पण जे खरंच चांगलं आहे त्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेस ना आपल्या आजूबाजूला इतके निगेटिव्ह लोक असतात की त्यांच्यात हिंमतच नसते कोणाची तारीफ करायची. आणि माझं असं आहे की मला कोणी सुंदर दिसत मी त्याला डायरेक्ट जाऊन म्हणते तू सुंदर दिसतोय, तू सुंदर दिसते, किंवा एखाद्यात काही क्वालिटी तर हा तू खरंच हे छान काम केलं. आता माझ्या हाताखाली कर्मचारी काम करतात, जसं स्टेशन डायरी लिहायची असते, रोजचं 1-1 तासाचं शेड्यूल लिहावं लागतं की बघ काय काय झालं, शांतता हे वगैरे वगैरे जे काय. आता एखाद्याचं मला स्टेशन डायरीवर अक्षर चांगलं दिसलं का मी विचारते कोण आहे पीएसओ आज? मग तो काय झालं मॅडम? मी म्हणते मेजर तुमचं अक्षर सुंदर आहे, छान आहे तुमचं रायटिंग. खुश होतात ते लोक. म्हणजे चांगल्या गोष्टीला आपल्याला अप्रिशिएट करता आलं पाहिजे, प्रोत्साहन देता आलं पाहिजे. आणि आपण याच्यापेक्षा आपण कोणी कोणाला पैसे वाटत फिरतं का? नाही वाटत फिरत. किती करोडपती असतात तो फिरतो का वाटत? नाही फिरत. आपण फक्त प्रेम वाटू शकतो, चांगलं बोलू शकतो, एखाद्याला आपण अप्रिशिएट करू शकतो. तर मला वाटतं एवढ्या गोष्टी करताच आल्या पाहिजे आणि केल्याच पाहिजे. आता मला माहिती नाही, माझ्यामध्ये लहानपणापासूनच हे सगळं आहेत. मला कोणी चांगलं वाटलं का मी लगेच बोलते, कोणतीही गोष्ट आवडली तर मी बोलते, अप्रिशिएट करते मी. कदाचित त्याच्यामुळेच आज काही जे काही नाव झाले किंवा मला कुठेतरी लोक बोलवत आहे गेस्ट म्हणून, त्याच काहीतरी हे फळ असेल, आहे की नाही? तर एक माणूस म्हणून पण आपण ह्या गोष्टी छोट्या छोट्या करू शकतो आपल्या घरी. आता जे मी तुम्हाला सांगितलं, अजून काही कोणाला विचारायचंय? हा बोल ना. अभ्यास कसा करायचा? रेसिपी नाहीये ती. बाकीचे लोक किती टाइम करतात त्याच्यापेक्षा 2 तास एक्स्ट्रा कर. दुसरं त्याला शॉर्टकट हायच नाही काही की बा आता एका वर्षात मी अभ्यासासाठी काय करू, त्याचा काही मंत्र नाहीये, काही टेक्निक नाहीये, काही यंत्र नाहीये. यंत्र फक्त हेच आहे, मेंदू आपला. आणि आपण किती घेतोय, किती टाइम देतोय तेच आहे. बाकीच्या पेक्षा किती तू जास्त वेळ देतोय तेच आहे त्याच्यामध्ये. बाकी रेसिपी नाहीये ती मी तो कसा करू. तू किती घेतोय, तू बाकीच्या पेक्षा तू किती जास्त वेळ देतोय, हेच इम्पॉर्टंट आहे. ओके. 5 ऑक्टोबर 2015 आम्हाला जॉईन करायचं होतं नाशिकला. आणि मग आम्ही इथून ट्रेननी नाशिकला गेलो. मग तिथं आम्हाला गेटमधून एंट्री करून घेतलं, आय कार्ड वगैरे दाखवले, बाबा आमचं खरंच सिलेक्शन झालंय. आणि मग मध्ये घेतल्यावरती मग तिथं खूप प्रोसेस असते. फर्स्ट डे ला गेल्यावरती मग ते आपल्या बॅग असतात सोबत, 1 वर्षासाठी आपण चाललोय म्हणून बॅगा वगैरे सोबत असतात. मग ते दिवसभर त्याचे फॉर्म वगैरे फिलअप करून घेतात. म्हणजे पूर्ण 1 दिवस फॉर्म भरण्यात,
इथून लाईन लावली का इकडे लाईन लावा, तिकडे लाईन लावा. त्याच्यानंतर मग आपल्याला सगळ्या वस्तू वाटप करतात पहिल्या दिवशी बऱ्यापैकी, म्हणजे लाईक पीटी ड्रेस वाटप करतात आपल्याला पहिल्या दिवशी, पीटी शूज, त्याच्यानंतर बकेट, मग ज्या ज्या आपल्या डेली नीड आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिल्या दिवशी दिल्या जातात. आणि मग संध्याकाळी जेवण बी देतात ते त्या दिवशी आपल्याला, की बा पाहुणे आपण पहिल्या दिवशी जेवण वगैरे देतात. त्याच्यानंतर मग संध्याकाळी आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात रूम देतात. आणि मग ते ड्रेस जे दिलेले असतात, शूज ड्रेस वगैरे, तर सांगतात की हा ड्रेस घालून या, ह्या टायमाला इथे इथं हजर राहा. आणि त्या दिवशीपासून आपलं ड्रेस अंगात घातला म्हणजे आपलं ट्रेनिंग सुरू झालं. आणि मग संध्याकाळी आपल्याला 2-3 दिवस आपल्याला ते माहीत व्हायला जातात, कारण की दिवसातून 4-5 वेळेस आपल्याला ड्रेसेस बदलावं लागतात. सकाळी पीटीचा ड्रेस, नंतर व्हाईट अँड व्हाईट ड्रेस, नंतर युनिफॉर्म, परत पीटीचा ड्रेस, परत व्हाईट अँड व्हाईट. ते ट्रेनिंगला गेल्यावर स्वतः अनुभवा, असं सांगून नाही कळणार. हा, पण खूप छान असतं ऍक्च्युली. ओके, ट्रेनिंगच्या नंतर म्हणतीये का? ट्रेनिंगच्या नंतर काय, मी आम्हाला आयजी ऑफिसला बोलवतात आपल्याला. पहिले तिथून आपल्याला विभाग मिळतो लास्ट डेला. आपल्या ज्या दिवशी पासिंग आउट परेड होते त्या दिवशी आपल्याला सर्टिफिकेट मिळतं का आपलं ट्रेनिंग झाली आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोणता विभागामध्ये दिलं ते विभाग दिला जातो. मग त्या विभागानुसार मी इकडं आपलं आयजी ऑफिसला हजर झाले. आणि मग आयजी सरांनी आम्हाला जे जे चॉईस विचारले, मग मी चॉईस पैकी काय केलं, जवळजवळ जिल्हे टाकले. जालना टाकला, नंतर औरंगाबाद टाकला, बीड टाकला, असं टाकलं बजे जवळचं भेटलं असं. सो मग त्यांनी काय झालं, मला जालना जिल्हा दिला. मग जालना जिल्हा दिल्यावरती मी तिकडे गेले, एसपी ऑफिसला हजर झाले. मग तिथं एसपी मॅडम होत्या तेव्हा. मग एसपी मॅडमनी 2-3 दिवसानंतर मग मला एक पोलीस स्टेशन दिलं, आणि मग नंतर पोलीस स्टेशनला, म्हणजे असा प्रोसेस असते. त्याच्यामुळे असं एकदम फर्स्ट डे नाही सांगू शकत आपण, कारण की त्या फर्स्ट डे मध्ये हे असं हिंडा फिरतच जातो. हा, असं होतं. हो, एक वेळ मला पहिल्यापासून लोक घाबरतात, माझ्यापासून दूरच राहतात. हो ना. माझ्याकडे ना ऍक्च्युली ना एक केस होती, मी तर नाव नाही सांगणार. जालन्याला असताना एक XY आमदार, त्याचा भाच्याने एका लेडीज कॉन्स्टेबलला छेडलं होतं. म्हणजे ते रोडवरती चालताना ते झालं होतं. ऍक्च्युली त्याचा काही छेडण्याचा उद्देश नसल, पण ते काय म्हणतो आपण त्याला, एखादी लेडीज पुढे चालली मागून कट मारणं. हा हा हा. तर यांनी काय केलं, ती लेडीज ऍक्च्युली सिव्हिल ड्रेसवर होती, त्याला नाही माहिती ही पोलीस कॉन्स्टेबल आहे. आणि हा कारमध्ये होता. यांनी तिला 2-3 वेळेस कट मारला. मग कट मारल्यामुळं हिने त्याला आवाज दिला, काहीतरी त्यांचा शिवीगाळ झाली. शिवीगाळ झाल्यावरती मग हे हातापाई पण झाली. तो ड्रिंक केलेला होता, त्याच्यामुळं त्याचा मेंदू काही ठिकाणी तो हवेत होता. मग हातापाई झाल्यावरती लगेच ते कंट्रोलला माहिती भेटली, असं झालं की एका लेडीज कॉन्स्टेबलला एक जण छेडलं वगैरे, मारलं वगैरे. सो मग तो गुन्हा दाखल झाला. मग त्यांना अरेस्ट केलं गेलं पोलीस स्टेशनला, आणि तो गुन्हा माझ्याकडे तपासायला दिला. मग माझ्यावर दबाव आणण्याचा, कारण की तो XYZ आमदाराचा तो भाचा होता, सक्का भाचा. सो मग मला त्यांच्याकडून फोन यायला लागले की ते आमचा आमकाय टमकाय. मी म्हटलं फोनवर बोलायचं नाही, समोर येऊन बोलायचं. आणि बऱ्याच वेळेस म्हणजे कसं, लेडीज PSI ती बी आता नवीन लागली, म्हणजे त्यांनाच वाटतं काहीच कळत नाही, किंवा आपण प्रेशराईज करून दबाव टाकायचा प्रयत्न करू, पण माझ्यावर नाही कोणी दबाव टाकू शकत. म्हणजे एक वेळेस समजा असं होईल की नात्यामध्ये घरच्या ठिकाणी मला प्रेमाने कोणीतरी मॅनेज करू शकतं, पण असं अहंकाराने पदाचा माज दाखवून मला कोणी मॅनेज नाही करू शकत. आणि झालं असं की मला याचा प्रयत्न पण केला गेला आम्हीच दाखवायचा, किंवा मी त्यांना मदत करावी म्हणून. आणि बरेच लोक मला असं, म्हणजे माझ्या जवळच्या लोकांना, जसं हा माझ्या जवळचा आहे तर याला तू मॅडमला सांग करून घे एवढं. मी कोणालाच भेटले नाही, कोण बोलले ठीक आहे, म्हटलं मला ह्या विषयावर नाही बोलायचंय, मी माझं काम करते. तर मी कोणाला भीक नाही घालत, राहू द्या कोणी आमदार खासदार राहू द्या. तसं माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये बरेच लोक आहे, आमदार खासदार मंत्री संत्री बरेच लोक आहे, पण त्यांची माझी फक्त एक मैत्रीचं नातं. त्यांनी उद्या मला काही इलिगल काम करायला सांगितलं मी अजिबात करणार नाही. ठीक आहे बाबा, तुम्ही मैत्री गुड बाय. म्हणजे मी चुकीचं काम मी धजतच नाही, मला आवडतच नाही ते पहिल्यापासून. आपलं रोखोक आहे, रागाला तर आला
आपल्याला काही कोणाशी काही आपल्याला नातं तयार नाही करून घ्यायचंय, काही सोयरीक नाही जोडायची. हा, माझ्या तत्वातच बसत नाही ते चुकीचं काम करणं. आणि अजून एक झालेलं, एक क्लास 1 ऑफिसर लेडी होती आणि तिला एका सुपर क्लास 1 ऑफिसरनं चेंबर कॅबिन मध्ये छेडछाड केली. आणि तिचा नवरा होता पोलीस कॉन्स्टेबल. आणि छेडछाड केल्यामुळं ती दोघं नवरा बायको पोलीस स्टेशनला आले गुन्हा दाखल करायला. तर आता तो आरोपी सुपर क्लास 1, आणि एखाद्या सुपर क्लास 1 ची जर आपल्याला फिर्याद घ्यायची म्हटल्यावर त्याची एक प्रोसेस असते, आपण डायरेक्ट नाही घेऊ शकत. तर मग ते लोकांनी खूप प्रयत्न केला, त्या लेडीज आणि तिच्या नवऱ्यांनी SP कडे वगैरे जाऊन. मग नंतर तो गुन्हा दाखल झाला आणि तो गुन्हा दाखल झाला, त्याचा तपास दिला माझ्याकडं, माझा पोलीस स्टेशनला झाल्यामुळं. आता मला सगळ्याच नावानिशी ओळखायचे, म्हणजे आपली दहशत होती. पोलीस स्टेशनला असताना पण माझी दहशत होती. दामिनी पथकाला जायच्या पहिले मी गेले एक दिवस त्या आरोपीला त्याच्या ऑफिसमध्ये गेले. जसा गुन्हा दाखल झाला दुसऱ्या दिवशी मी गेले त्याला विचारपूस करायला किंवा अरेस्ट करायला गेले. मी जायच्या पहिलेच तो पळूनच गेला होता, गायबच होता. आणि मग मी सुरुवात केली CCTV फुटेज घ्यायला, बाकीच्या लोकांची विचारपूस करायला. 4-5 दिवस ऑफिसमध्ये कोणी येईनच. जाधव मॅडम रोज येता म्हणून तिथं विचारपूस करायला मी जाते म्हणून. 4-5 दिवस कोणी येतच नव्हतं, माझ्याकडे तपास होता म्हणून. आणि मग काय नंतर त्याचं झालं की प्रामाणिक लोकांकडून मग मी प्रामाणिकपणे करत होते म्हणून माझ्याकडून काढून घेतला. असं मुद्दा म्हणून माझ्या विरुद्ध अर्ज दिले की जाधव मॅडम प्रेशराईज करते, आम्हाला त्रास देते बा. असं 2-4 जणांकडून ऑफिसच्या त्या 2-4 जणांकडून अर्ज लिहून घेतले की जाधव मॅडम आम्हाला त्रास देताय, विनाकारण आम्हाला ऑफिसमध्ये बसवून ठेवताय. मग SP सरनं माझ्याकडून तपास काढून घेतला, दुसऱ्या लेडीज अधिकाऱ्याकडे दिला. ऍक्च्युली मी 90% तपास ऑलरेडी केला होता असं. पण मी असं कोणाला बळी नाही पडत. आणि मला ते मग तो आरोपी एक दिवस आला पोलीस स्टेशनला हजर झाला, त्यांनी अँटीसेप्टी बेल करून घेतली. आणि मग आला एक IAS सुपर क्लास 1 ऑफिसर मला येऊन हात जोडत होता. काय पाहिजे आपल्याला अजून. हा, 2-3 दिवस तो गायबच होता. नंतर मग तो हजर झाला, त्यांनी बेल करून घेतली, त्याच्यानंतर तो हजर झाला. आपण आपलं काम प्रामाणिकपणे केल्यानंतर कोणी काही नाही करू शकत आपल्याला. बोल ना. मी सांगितलं माझा स्वभाव असा खूप फ्रँक आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना आपण वर्दी घातली का बरेच लोक घाबरतात. मी सांगते माझ्याबद्दलचं की मला बरेच मुलं भेटायला येतात तुमच्यासारखे विद्यार्थी वगैरे. म्हणजे मला भेटायची इच्छा पण असते, बोलायची पण इच्छा असते. पण असे जवळ उभे राहिले ना तर ते सेल्फी घेते ना असा थरथर हात करतो. मी म्हणते अरे तुला मला भेटायचं पण आहे, बोलायचं पण आहे, इतकं घाबरतो कशाला, रिलॅक्स हो. मी पण साधीच मुलगी आहे. युनिफॉर्म हे फक्त म्हणजे आमचं काय म्हणतात की हा फक्त एक पोशाख दिलाय आमच्या अंगावर, फक्त आम्ही खाकीच घालतो. असं आहे की पोलीस सगळे मंगळग्रहाहून आले. आम्ही पण तुमच्यासारख्याच आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला, आम्ही तुमच्यासारखं भाकर भाजीच खातो. फक्त आमचं क्षेत्र असं की आम्हाला वर्दी घालून काम करावं लागतं. जसं तुम्ही सिव्हिल ड्रेस घालतात तसं आम्ही युनिफॉर्म घालतो. आम्हीही माणसंच आहोत. फक्त काय होतं की काही ठिकाणी आम्हाला न कळत किंवा मजबुरीनं आम्हाला कडक वागावं लागतं. कारण की बऱ्याच लोकांना प्रेमाची भाषा नाही कळत, आहे की नाही. थोडं जोरात बोललो, ओरडून बोललो तर तेव्हा लोक घाबरून ते ऐकतात. तर त्याच्यामुळे म्हणजे न कळत आम्हाला तसं वागावं लागतं. पण आपण ही भीती अशी दूर करू शकतो की आपण असं महिन्याला मीटिंग ठेवू शकतो पोलीस स्टेशनच्या ठिकाणी, किंवा मग जेव्हा जेव्हा आपला पब्लिकशी संवाद येतो तर तेव्हा आपल्याला चांगलं बोलता आलं पाहिजे. आपण त्यांच्यासोबत एकदम ग्राउंड लेवलला जाऊन बोललो पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे, तेव्हाच हे दूर होऊ शकतं. आणि माझ्या बाबतीत तसं नाही होत. मी एकदम फ्रँकली बोलते सगळ्यांसोबत. कुठे इन्व्हेस्टिगेशनला पण गेलं, कुठेही गेलं तर आपण एकदम नॉर्मल वागायला पाहिजे, जेणेकरून लोकांची भीती कमी होईल. ते काय होतं ऍक्च्युली जेव्हा इंग्रजांचा काळ होता ना, इंग्रजांच्या काळातले जे पोलीस होते ते हुकुमशाही पद्धतीचे होते, ते हुकुमशाही करायचे. तर तीच भीती किंवा तोच पूर्वग्रह आजही लोकांच्या मनात आहे. आणि बरेच लोक असे आहेत की ज्यांचा पोलिसांशी कधीच संबंध नाही आला, पण ते ऐकून ऐकून काय म्हणतात, पोलीस असे असतात, पोलीस तसे असतात, पोलीस तसे असतात, XYZ जे काय म्हणत असतील. आणि मुळात ते प्रत्यक्षात कधी भेटलेलेच नसतात ना कोणत्याच पोलिसाला, फक्त ऐकून ऐकूनच असे बोलतात. आता बऱ्याच वेळेस मी सिव्हिलवर असते आणि मी कुठेतरी प्रवास करत असते वगैरे, तर मला असं
एक दोन जणांच्या तोंडून असं ऐकायला येतात पोलीसवाले असे तसे. मम्मी म्हणते असं का बरं बोलताय, काय झालं, तुम्ही कधी भेटलाय का, कधी तुमचा प्रसंग आलाय? म्हणते नाही. म्हटलं मग तुम्ही असं कसं काय बोलू शकतात? नाही असं आमके म्हणले तमके. म्हणलं मग म्हटलं असं लोकांचं ऐकून नाही बोलायचं, तुम्हाला खरंच अनुभव आला आहे का, वाईट अनुभव आला असेल तर मग बोला, पण उगाच कोणीतरी काहीतरी बोलतंय म्हणून बोलू नका. तर कसं आहे, दोन्हीकडून पण या गोष्टी झाल्या पाहिजे. जसं घर सोडलंय, स्वप्न घेऊन आला आहात, तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेवढी मेहनत घेता येईल तेवढी मेहनत घ्या आणि स्वप्न पूर्ण करूनच घरी जा. ह्याच शुभेच्छा.